विकास होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. पण बोललो की मूळ कसं आहे आणि मुळाच्या मागे काय आहे ते बघितलं पाहिजे. मग माझं मूळ कशात आहे? आपल्या साधनेच्या उपासकांच्या साधकांच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर प्रत्येकाचं मूळ हे वरती आहे. आणि 15व्या अध्यायात पहिला श्लोक सांगितलं, ऊर्ध्वमूल अधशाखा. मूळ वरती आहे आणि खाली शाखा आहेत. मग ह्या वरती मूळ असलेल्या या ब्रह्माला, या शक्तीला आपण ओळखलंय का? आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय बोर झालं, काहीतरी सांगता, काय सांगता, आपण सोपं करून काहीतरी सांगू. मी लहानपणापासून पहिल्यांदा काय बघायला शिकलो, नंतर मग कानाने ऐकलं, बोलायला शिकलो, चालायला शिकलो, हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट शिकलो. हे कुठून आलं? प्राणी बोलायला शिकत नाहीत. मग ही चैतन्य शक्ती जर माणसामध्ये मला दिलेली असेल तर माझं मूळ मला लक्षात आलं पाहिजे. माझं मूळ ही चैतन्य शक्तीपाशी. मग ही चैतन्य शक्ती मला ज्या वेळेला जाणवेल आणि त्या चैतन्य शक्तीच्या दृष्टीने मी जेव्हा बघेन त्यावेळेला मला माझा विकासाचा मार्ग सापडेल. पण हे होत असताना होतं काय तर आपला स्वतःशी संघर्ष चालू होतो. आपल्यामध्ये दोन मनं दडलेली असतात, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. चांगल्या मनालाच मी बुद्धी असं म्हणतो, वाईट मन हे साधारण मन. मनात आलेले विचार ज्या वेळेला बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिले जातात आणि बुद्धी सांगेल ते करायला शरीर तयार होतं, त्यावेळेला समजायचं की आपण योग्य मार्गाने चाललो. बघा, साधं सोपं उदाहरण देऊ. डायबिटीस झालेला आहे आणि गोड खावंसं वाटतंय. कोणत्या मनाला वाटतंय? नाही, कुठल्या तरी एका मनाला वाटतंय. ते मन बुद्धीकडे पाठवतं, खाऊ का नको खाऊ. बुद्धी काय निर्णय देणार? डायबिटीस झालेला आहे, खाऊ नको. मग शरीर बुद्धीचं ऐकत नाही, हात त्या गोडाकडे जातो आणि गोड खातो. काय होणार आहे? परिणाम काय होणार? परिणाम आपल्याला माहिती, जे व्हायचं ते होणार आहे. कुठलीही गोष्ट, हे करू का नको, हे करू का नको, हे करू, प्रत्येक वेळेला द्वंद्व चालू असतं माणसाच्या मनामध्ये सतत. आपण हे बघितलं पाहिजे की तिथं बुद्धी जिंकते का नाही, का मन जिंकतं. कबीराच्या एक दोहामध्ये मला वाटतं मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं. कबीर काय म्हणतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से छूटेगा तीर. मनात विचार येऊ दे ना, काय येतील ते वाईट विचार. आत्ता सुद्धा इथं बसलेल्या लोकांमध्ये सगळे चांगलेच विचार चालले असं थोडंच आहे, काय काय वाईट. पण शरीराने कृती होत नाही ना तोपर्यंत काही अडचण. वा वा किती छान आहे असं तसं. एखाद्याबद्दल वाईट वाटतं, काय वाटू ना, तुझ्या मनात काय वाटतं, कृती करू नको. तू कृती केली की तुझ्या मनात, समजा माझ्या मनामध्ये एक विचार आला की यांचं पाकिट चोरावं, मला शिक्षा होणार आहे का हो? जोपर्यंत मी चोरत नाही तोपर्यंत काही शिक्षा होणार नाही, कोणी सिद्धही करू शकणार नाही माझ्या मनात काय चाललंय. म्हणून कबीर म्हणता, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. हे द्वंद्व जे आहे ना माणसाला सतत सतत पाठपुरावा करत असतो, सतत. बऱ्याच वेळेला बाहेरचे घटक तुमच्यावर परिणाम करतात आणि चुकीची गोष्ट करायला लावतात. फार अवघड असतं तेव्हा. मग त्यावेळेला आपल्या बुद्धीचं ऐकावं का इतरांचं ऐकावं, मनाचं काय करावं हा मोठा प्रश्न पडतो. आणि त्यावेळेला काय करायचं? महाराजांना शरण द्या. साधं सोपं गणित आहे, महाराज सांगतील ते करायचं. आणि हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. मला वाटतं इथं बसलेल्या बऱ्याच जणांनी घेतला असेल.
आणि त्यावेळेला योग्य तो मार्ग आपल्याला महाराज दाखवतो. परीक्षेत कॉपी करायची का नाही करायची, नाही केली तर मला मार्क पडू दे काही मार्क, पण जे माझे आहेत ते मिळतील मला. म्हणून हे द्वंद्व सारखं चालू असतं. दुसरा भाग संघर्षाचा स्वतःशी काय येतो तर आपल्याला या भौतिक गोष्टींची आस लागते, लालसा निर्माण होते भौतिक गोष्टी, आणि मग अपेक्षा वाढत जातात. कोणालाही विचारा, नोकरदार माणसाला, का हो तुम्हाला पगार किती, तो सांगतो काहीतरी 40,000 50,000 1,00,000 काहीतरी सांगतो. पुरेसा आहे ना, अहो कसलं काय, त्याला तो पगार कमीच वाटतो काय, माझ्या लायकी इतका पगार मिळत नाही मला. अपेक्षा कधीच थांबत नाही. किती BHKचा फ्लॅट, 4 BHK नाही, आणखीन 2 फ्लॅट झाले असते, आणि अपेक्षाच थांबत नाही. आता माझ्याकडे अमुक गाडी नाही, मर्सिडीज असते तर बरं झालं असतं. अरे अपेक्षा संपतच नाहीत, मरेपर्यंत संपत नाहीत. एक शेठजी होता, त्या शेठजीने आपल्या पोरांची नावं देवाची ठेवली, जेणेकरून आपल्या अंतिम समयी देवाचं नाव घेता येईल. आला तो अंतिम समय आणि म्हणाले, नारायणा नारायणा, हा मी इथंच आहे, इथंच आहे. रामा रामा, आम्ही इथंच आहे, इथंच. कृष्णा कृष्णा, आम्ही इथंच आहे, इथंच. अरे मग दुकानात कोण आहे? शेवटच्या क्षणी तो म्हणतो, दुकानात कोण आहे, मग तुम्ही तिघं इथं. त्याने हाक देवाला नव्हती मारलेली. ते संपतच नाही त्याचं कधी. प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठा आहे का, मलाच अध्यक्षपद पाहिजे, मीच संघटनेचा प्रमुख पाहिजे, मीच अमुक पाहिजे, संपतच नाही कधी. डुगडुग मान हलते काठी, तरी ते अध्यक्षपद काय सोडत, कसं काय व्हायचं म्हणजे. द्या ना तरुणांच्या ताब्यात, द्या ना. आज मला खूप आनंद झाला, माझ्या बाजूला तरुण बसले होते, वा किती छान. नाही तर कधीच वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम सांगितलंय कशासाठी आपल्याला. आपल्या धर्मामध्ये 4 आश्रम व्यवस्थित दिलेले आहेत, संपेपर्यंत. अरे कशाला, तेव्हा ते परमेश्वराचं ध्यान करा ना, त्याच्यासाठी वेळ दिलाय तुम्हाला. त्या ऐहिक गोष्टीत कुठे अडकून पडता. म्हणून तरुणांच्या दाव्यात सोपवण्याची एक काय मोठं मन जे आहे ना, ते निर्माण झालं पाहिजे. प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, यश. आता यशाचं सुद्धा सक्सेस मूल्यमाप वेगळंच आहे. यश कशाला म्हणतात. एका व्यापाऱ्याला एका वर्षी 10 लाख रुपये नफा झाला. वाव, खुश, नवरा बायको दोघे खुश, आपल्याला व्यापारात 10 लाख रुपये नफा. म्हणजे पुढच्या वर्षाची योजना करायला बसले, म्हणजे पुढच्या वर्षी आपण अशी योजना करू की आपल्याला 20 लाख रुपये नफा होईल. आणि पुढचं वर्ष संपलं आणि सगळा ताळेबंद काढला, लक्षात असं आलं की 15 लाख रुपये नफा झाले. बायको धाय मोकळून रडत होती, 5 लाख तोटा झाला. तो अगं नाही, मागच्या वेळेपेक्षा 5 लाख फायदा झालाय जास्त. ऐकायलाच तयार नाही, कारण अपेक्षा 20 लाखाच्या होत्या ना. अडचण तिथे, आमच्या अपेक्षा समजत नाही आम्हाला, नको त्या अपेक्षा आणून ठेवलेल्या आहेत. आता मगाशी बोलता, अरे तू या जगामध्ये कसपट आहे रे, मशक जीवजंतू. हे ब्रह्मांडाचा विचार केला, आपले सूर्य बघितले, अशा अनंत सूर्य मालिका आहेत. या अनंत सूर्यमालिका अनंत ग्रह आहेत. त्याच्यातला एक पृथ्वी ग्रह आहे, त्याच्यातला एक भारत देश आहे, त्याच्यातला एक महाराष्ट्र आहे, त्याच्यातला पुणे जिल्हा, त्याच्यातला चिंचवड, त्याच्यातलं उपासनगर. तू कुठेस, किरकोळ आहे रे. त्याचा कुठे अभिमान बाळगायचा. ती प्रतिष्ठा, ते यश, ती संपत्ती इथंच राहणार.
कोण काय घेऊन जातो बरोबर? काही नेता येत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही गेल्यानंतर किती वर्ष लोकांना तुमची आठवण येते, किती वर्ष लोक तुमचा उत्सव करतायत, किती वर्ष तुम्हाला लोक मानतायत किंवा किती वर्ष तुमचं तत्वज्ञान पुढे आणतायत. छत्रपती शिवाजी महाराज 450 वर्ष झाली, विसरू शकत नाहीत लोक. कर्तव्य असं करून ठेवायचं, मी बरोबर जाताना काय घेऊन गेलो तर माझं यश घेऊन गेलो मी बरोबर. महाराज 100 वर्ष समाधीला पूर्ण झाली, अजून पुढे हजारो वर्ष हे चालणार आहे, कारण ही संप्रदाय प्रक्रिया आहे. रामदास स्वामी 450 वर्ष, ज्ञानेश्वर माऊली 750 वर्ष. हे आपल्याला अलौकिक दिसतं समोर सगळं. आणि मी नेहमी म्हणत असतो की परमेश्वराकडे हा न्याय आहे. काय न्याय आहे की त्याला आपलं हे जे जग आहे ना हे चांगलं चालवायचं आहे. परमेश्वराला जग चांगलं का चालवायचं आहे? कारण त्याच्याशिवाय परमेश्वराचं अस्तित्व नाही. आणि तो म्हणतो माझं अस्तित्व राहिलं पाहिजे म्हणून चांगलं जग चांगलं चालवायचं. एवढं संप्रदाय कसं करायचं मला पण ओळखेल. मग आपण आणखीन त्या फार दासबोधाच्या त्या ह्याच्यात नको जायला, पण एक सहज जाता जाता म्हणून सांगून टाकतो की विश्वाची रचना कशी झाली. ते चैतन्य शक्ती होती, त्याला स्फुरण झालं काहीतरी करावं. नुसतं बसून बसून बोर झालं, काहीतरी करूया. ते एकटंच करत होतं चैतन्य शक्ती. त्याच्या जोडीला मूळ माया आली. मूळ माया म्हणली तुला जमणार नाही, मी करतो एवढं सगळं. आणि त्या पंचमहाभूतादी हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर या चैतन्य शक्तीमध्ये ही पृथ्वी चांगली चालली पाहिजे, इथे चांगली माणसं आली पाहिजे, सद्गुणी माणसं आली पाहिजे, सज्जन आणली पाहिजे, सज्जनांची मांदेयाळी झाली पाहिजे. हे परमेश्वराला का वाटतंय? कारण प्रमाण मिळतं आपल्याला की एक सत्पुरुष जायची वेळ झाली की दुसरा येऊन थांबतो, दुसरा जण तिसरा येतोय तिथे. मी थोडं वेगळ्या अंगाने एक बोलतो. दुरितांचे तिमिर जावो, जे दुरित आहेत, पापी आहेत, समाजामध्ये मागे पडलेले आहेत, मूळ प्रवाहात नाही आहेत, अशांना तारण करण्यासाठी महात्मा फुले आले. महात्मा फुले जायची वेळ नाही तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आले. लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, लोकांच्यासाठी कारखाने चांगले तयार झाले पाहिजे, अशासाठी जमशेदजी टाटा आले. जमशेदजी टाटांच्यानंतर JRD टाटा आले. आपण सलग बघू शकतो यांच्या जन्मतारखा वगैरे हे जर बघितलं तर आपण एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं. ज्ञानदेवांच्या नंतर एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आहेत. एक एक परंपरा चालू आहे, नाकारू शकत नाही कोणी. पण परमेश्वरालाच हे जग चांगलं चालावं असं वाटतं. मग माझ्याकडे जबाबदारी काय येते की त्या चांगल्यातला एक वाटा मला उचलता येईल का? मी जाऊ शकेल का त्यांच्याबरोबर चालत? मला काही करता येईल का? माझं योगदान या चांगल्या माणसांच्या दृष्टीने काही देता येईल का? सज्जनांच्या मांदियाळीमध्ये मी असेल का? मग हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्यातले गुण ज्याचा गौरव झाला आहे ते गुण समाजाच्या कामी येतील, माझ्या तर कामी येतीलच. पण स्वार्थाने लडबडून घरात राहिला तर कोणी ओळखणार नाही. पण ते जर वाटत सुटला तर लोक डोक्यावर येतील. म्हणून या अपेक्षांचा जो मारा आहे ना तो कसा कमी करता येईल, आणि त्याच्यासाठी साधना उपासना याच गोष्टी, अपेक्षांचा मारा कमी होतो. दुसरा संघर्ष माणसाचा चाललेला असतो अस्तित्वाचा संघर्ष, स्ट्रगल फॉर सर्वायवल. बघा, जन्माला आलेला जीव मरू इच्छितो का? नाही. त्याला माहिती असतं कधीतरी मरणार आहे, पण लगेच नाही मरायचं. मग मरायचं नाही तर टिकून राहण्यासाठी मला काय काय करायला लागेल, त्यासाठी तो संघर्ष करत राहतो. सतत संघर्ष चालू आहे. अगदी साधे किडा मुंगी सुद्धा त्यांचा संघर्ष चालूच असतो. माणसाचा संघर्ष जरा जास्त जोरात आहे. माणूस आणखीन काय करतो त्याच्यामध्ये की दुसऱ्याला लुबाडून दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन मला कसं पुढे जातं, त्याचं नुकसान झालं चालेल, मी पुढे जायला पाहिजे, की जे निसर्गाला मान्य नाही आणि ते माणूस करत सुटतो.
म्हणून जीवन टिकवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. मग आपण मगाशी म्हटलं तसं की या माणसाच्या मनामध्ये सतत दोन गोष्टी चाललेल्या असतात, ते म्हणजे संकल्प आणि विकल्प. संकल्पाचा अर्थ असा आहे काही करावंसं वाटणं, चांगलं करावंसं वाटणं किंवा काही करावंसं वाटणं. आणि विकल्प असा अर्थ आहे की शरीर त्याला म्हणतं नको करू, नाही केलं तर काय होईल, करायला देत नाही, ते विकल्प. किंवा दुसरं काहीतरी कर ज्याच्याने मला सुख मिळेल, शरीराला सुख मिळेल. आता हे शरीरालाच कळत नाही की अमुक केल्याने सुख मिळाले का तमुक केल्याने. उदाहरणार्थ शेतकऱ्याने शेतात मशागत करायची, पेरणी करायची, नांगरणी करायची, अमुक करायची, काय करायचं असतं ते करायचं. त्याच्याने त्याला शरीराला सुख आहे का? राबावं लागणार आहे, त्याला घाम गाळावं लागणार आहे, सगळं करावं लागणार. पण त्याला माहिती आहे 4 महिन्यांनी माझं सुख मला दिसतंय. मग लोक काय करतात, क्षणिक सुखाची आशा बघ, क्षणिक सुख, आत्ताच्या आत्ता मला सुख कसं मिळेल असं कुठे असतं का? आत्ताच्या आत्ता काही नसतं. काल एका कार्यक्रमामध्ये उत्तर मला फार आवडलं, तुम्हाला कोणता सुगंध आवडतो? कष्टाच्या घामाचा सुगंध. उत्तर फार सुंदर. बाकी सगळे स्प्रे बी सोडून द्यावं, घाम गाळलेला माणूस तुम्हाला किती सुंदर दिसतो बघ. एका ठिकाणी एक वाक्य वाचलं होतं की कामात असलेला माणूस सुंदर दिसतो. थोबडा बसून राहिला, नुसता चेहरा रंगून बसला, काय ते सुंदरता काय कामाची. घाम गाळत असलेला माणूस, शेतकरी शेतात काम करतोय, यंत्रावर माणूस काम करतोय, काय सुगंध, काय सुंदरता दिसते. आणि ती सुंदरता आपण अनुभवली पाहिजे. म्हणून संकल्प विकल्पामध्ये आपण संकल्पाला किती महत्त्व देतो. मग आपण मगाशी म्हणत होतो की 2 प्रकारचा विकास जो आहे, भौतिक विकास आणि अंतरंग विकास किंवा मनातला विकास. मग भौतिक सुखाची साधनं पाहिजे का नको? का सोडून द्यायचं, झोपडपट्टी जायचं राहायला? कोणी सांगितलं? नाही सांगितलं, महाराजांनी पण नाही सांगितलं. सुखाचा आनंद घ्या ना, उपभोग घ्या, काही अडचण नाही. बंगला पाहिजे का पाहिजे, गाडी पाहिजे का पाहिजे, पण त्याच्या मागे लागायचं नाही, त्याचा त्रास करून घ्यायचा नाही, की ते नाही म्हणून कष्टी व्हायचं नाही. ते मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करा, कोणी नाकारलेलं नाही. इथे बसलेला कोणी माणूस असं म्हणणार नाही मला नको म्हणून. पण फुकटचं नको आहे, लुबाडून तर मुळीच नको आहे. प्रयत्नाने मला मिळेल ते पाहिजे. भौतिक सुखाची साधनं पाहिजेत ना. दासबोधामध्ये एक फार सुंदर ओवी आहे, रूप लावण्य अभ्यासिता नाही, सहज गुणाशी न चले उपाय, काहीतरी करावे सोय आगंतुक गुणांची. रूप लावण्य तुम्हाला जन्माला येताना जे काय आलं ते आलंय, मी आहे असं आहे. काल आणखीन त्या रूपलावण्यावरनं एक विनोदासारखा छोटासा भाग झाला की एखाद्या माणसाला टक्कल आहे, मला आहे, आणि त्याला म्हणा तुम्ही टाकल्या, तो हसतो तुमच्याकडे. पण एखाद्या टक्कल असलेल्या माणसाने विग लावला असेल आणि त्याकडे वाकून बघत असेल, विग आहे का विग, तो लाजतो. असं खोटं काय उपयोगाचं नाही हो. यायचं आहे, आम्हाला कोणी विचारलं आम्ही सांगतो महात्मा गांधींनी टक्कल होतं, समजले काय तुम्ही सांगतो. आता हे आपल्या हातात नाही ना. आणि त्या अष्टावक्रांची तर गोष्ट मोठी प्रसिद्ध आहे. जनकाच्या दरबारामध्ये बाकीचे हसलेत त्यांना, अरे तुम्ही बाह्यरूपाला बोललात काय, अंतरंग बघा. आम्ही अष्टावक्र गीता तिथं आलेले. म्हणून रूपलावण्य आपल्या हातात नाहीये. हा मगाशी म्हटलं तसं मग ओंगळवाणं राहायचं का नाही ना, आहे ते चांगलं ठेवा, छान राहा, त्याच्याबद्दल काय अडचण, काहीच अडचण नाही. रंग काळा असेल मग ठीक आहे ना, हा रंग आहे, पण स्वच्छ साफ सुथरा पाहिजे ना, स्वच्छ पाहिजे. डोळ्याला चिपड तशी झाली, नाकात मेकड तशी झाली, घाण्याला दिसतोय, लाळ गळते, काय उपयोग, कोणी जवळ उभं करणार नाही. तो हात तसे स्वच्छ राहा, सुंदर दिसा, काय अडचण नाही.
परंतु याच्या जोडीला जर तुम्हाला अंतर्गत गुण असतील, काही सद्गुण असतील, तर त्याचा उपयोग आहे. ते छान दिसले पाहिजे आणि त्यांचीच पूजा केली जाते. शारीरिक क्षमता चांगली पाहिजे का नाही? चांगली पाहिजे. पण ती मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करायचे. व्यायाम करा, काय तुम्हाला जे काय आहार नियमाचे पथ्य पाळा, सगळं करा. पण जन्मजात किंवा कशामुळे तरी काही व्याधी निर्माण झाली तर त्याचा न्यूनगंड बाळगायचं काही कारण नाही. ठीक आहे, हे दिवस जातील किंवा ही गोष्ट होईल. त्या एका मोठ्या खेळाडूला, तुम्हाला टेनिसचा का कुठला खेळाडू होता तो, त्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि यशाच्या शिखरावर होता तो. आणि त्यानंतर त्याला काहीतरी इंजेक्शनमध्ये गडबड झाली आणि त्याला एड्स. सद्गुण होता तो, तसं काही वाईट काहीच केलं नव्हतं ते, पण त्याला काही मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काहीतरी गडबड झाली आणि एड्सचे जंतू त्याच्या शरीरात गेले आणि त्याला एड्स झाला. तर त्यावेळेला तो हसतमुख असायचा. लोकांना अहो तुम्हाला एवढं जाऊन हसता म्हणे. ज्या वेळेला मला हे सगळे पुरस्कार मिळाले त्यावेळेला मी भगवंताला विचारलं काय मला का दिलं म्हणून. मग आता मला हा एड्स दिला तर मी का विचारू मला का दिलं म्हणून. माझं भोग आहे, मी भोगतो. हसत हसत सुखाने गेलेला आहे तो या पृथ्वीवर. शारीरिक क्षमता आमच्या हातात नाही आहेत ना, प्रयत्न जरूर करू, पण त्यासाठी खच्ची होण्याचं काही कारण नाही. परमपूजनीय गोळवलकर गुरुजींना सुद्धा शेवटी कर्करोग झाला आणि काही टीकाकार बघा एवढं सगळं चांगलं करून एक कर्करोग झाला. होऊ शकतो ना, ते कोणाच्या हातात आहे का? म्हणून या शारीरिक क्षमतांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या काही मर्यादा आहेत. सगळेच काय ऑलिम्पिकचे धावपटू होणार नाही, सगळेच काही एव्हरेस्टवर जाऊ शकणार नाही. म्हणून बाकीने जायचंच नाही असं नाही, पण मला जाता येत नाही, ठीक आहे, नसेल जाता येत, दुसरं काहीतरी करेन मी, माझं क्षेत्र दुसरं असेल काहीतरी. हे झाले बहिरंग विकासाची बाब. तो पाहिजे का? पाहिजेच. पण त्याच्या जोडीला जर अंतरंग विकास होणार असेल, आतून माझा विकास झाला पाहिजे. आतून विकास काय झाला पाहिजे? तर मी नेहमी म्हणतो, मला बऱ्याच जण विचारतात तुमची गावी काय शेती बीती काय आहे का? ना हो, आमच्या आईवडिलांनी काय, ते आमच्या पूर्वजांनी काय ठेवलं नाही, पण फक्त एकच आहे म्हटलं, आम्हाला ही शेती चांगली दिली आणि त्याची आम्ही मशागत करत राहिलो आणि ते MBA पर्यंत पोहोचलो. म्हटलं हे दिलेलं आहे ना, याची मशागत करा की, त्याला कोणी अडवलंय तुम्हाला? शास्त्रज्ञांनी असा शोध लावलेला आहे, प्रत्येक माणसामध्ये मेंदूतल्या पेशींची संख्या सारखी आहे. प्रत्येक वाढ झालेल्या माणसामध्ये, पूर्ण वाढ झालेल्या माणसामधल्या मेंदूच्या पेशींची संख्या ही सारखी आहे. प्रश्न असा येतो की आम्ही त्यातल्या किती पेशी वापरतो. ज्याला सगळ्यात बुद्धिमान म्हटलं गेलं होतं त्यांनी आपल्या मेंदूचा 10% भाग वापरला होता. त्याचे म्हणणं असं होतं की 90% मी वापरत नाही. आपण कल्पना करा आपण किती वापरत असतो. मी याची तुलना आपल्या कॉम्प्युटर किंवा CNC मोबाईल यातल्या मेमरीशी करतो. मेमरी किंवा ज्याला आपण काय म्हणू, त्यात साठवून ठेवण्याची जागा मेमरीज म्हणतात है ना. कधी कधी तुम्हाला याच्यावर मेसेज येतो बघा, आज सकाळी मला मेमरी फुल येतो का नाही? तसं कधी आलं बघ डोक्याकडून मेसेज मेमरी फुल? कधीच नाही. किती गिगाबाईट ट्रेवा काय 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 म्हणतात, TB GB काय काय नाव आहे त्याची, हे किती आहे तुम्ही विचारही करू शकता. क्षमता माणसाच्या मेंदूची इतकी प्रचंड आहे
मेंदूचं कार्य चालतं कसं, तर या इलेक्ट्रॉनिक सर्किट सारखं चालतं. कॉम्प्युटर तुम्ही चालवता त्यावेळेला विशिष्ट प्रोग्राम रन होतो आणि त्या गोष्टी तिथे घडतात, किंवा मशीनवर रोबो चालवतात त्यावेळेला त्या गोष्टी सगळ्या घडतात. ते सगळं इथं चालतं, पण त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात, ट्रिगर करण्याची, स्टिम्युलेट करण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती प्रक्रिया आपल्याला सापडली. कधी कधी बघा आपल्याला एखादं नाव आहे, काय नाव मग अशी नाव काय होते बसले डोक्यात, ती ट्रिगर होईना अजून. तर ती ट्रिगर होण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याला अभ्यास म्हणतात. मी या बाळाला जर मी विचारलं, तू मराठी माध्यमात शिकतो ना? हो ना. 5 5 किती? 5 5 जा व्हेरी गुड है ना. आता त्याला 5 5 25 हे ते स्टिम्युलेट झालं, ट्रिगर झालं आणि त्याने उत्तर सांगितलं. ही आपल्या मेंदूची प्रक्रिया आहे. मग माझी बुद्धिमत्ता ही किती प्रमाणात मी फास्ट करू शकतो, किती जास्तीत जास्त साठवून ठेवू शकतो, याच्यावर मी बुद्धिमत्तेचा विकास करतो. हा अंतरंग विकास. तुमची बुद्धिमत्ता तुमच्या चेहऱ्यावर बाहेरनं दिसत नाही. तुम्ही जेव्हा काहीतरी कार्य करता, जेव्हा कोणाशी तरी बोलता, त्यावेळेला ते लोकांच्या लक्षात, अरे हो याच्या डोक्यात हे पण आहे का, याच्या डोक्यात हे पण आहे, याला हे पण जमतं का, त्याला ते पण जमतं का, हळूहळू कळतं त्यांना. तुम्हाला कसं काय हो सगळं जमतं? कसं काय म्हणजे त्याने अभ्यास केला त्यासाठी, प्रयत्न केले त्यासाठी. ज्यांना नाही प्रयत्न करायचे ना त्यांना ते कायम आश्चर्य वाटत राहतं, कसं काय बोल, प्रयत्न केले की जमतं ना. आणि सगळ्यांना जमू शकतं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सगळ्यांना जमू शकतं. दुसरा अंतरंग विकास आहे, बुद्धिमत्तेचा विकास एक झाला. दुसरा अंतरंग विकास असा आहे की आपण जे काही करतो त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात, चांगले किंवा वाईट. व्यायाम केला शरीर पिळदार होईल, कसदार होईल. नको ते जास्तीचं खाल्लं पोट बिघडेल. जे जे करतो त्याचे आपल्या शरीरावर परिणाम दिसतात. पण तुम्ही कोणाचं वाईट केलं तर त्याचे परिणाम शरीरावर दिसणार की नाही दिसणार? दिसणार. मग त्याचा तुमच्या शरीरावर ताण येतो, तोंड लपवत फिरतात. कोण बघेल का, तो काय होईल का, सतत भीती मनामध्ये निर्माण होते. आणि या ताण तणावाचं रूपांतर नंतर डायबिटीसमध्ये, नाही तर ब्लड प्रेशरमध्ये. डॉक्टर काय हे काय तुम्हाला ताण तणावाचं बाकीच काही विचारत नाही. ते आपलं चेक करतात, गोळ्या देतात, मोकळा. ते काहीतरी पथ्य सांगतात, हे खाऊ नका ते खाऊ नका. पण अंतर्मन काय आहे ते सांगत नाही तुम्हाला, कोणाचं वाईट करू नका. त्यांची गटोडी भरली जाणार नाही ना. ताण तणाव आजकालच्या जीवनामध्ये जास्त वाढले. याचं कारण असं आहे, हे भौतिक सुखामध्येच आहे, बाह्य रंगामध्ये. ते वाढवायला चाललं की तुमच्या शरीरावर परिणाम करू नये. मग ताण तणाव रहित जीवन, याला अंतरंगाचा विकास. मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं काही होणार नाही, मी निर्भय आहे. महाराजांनी काय सांगितलं हेच सांग, मनाने निर्भय व्हा. निर्भयता जर तुमच्या मनामध्ये आली तर तुम्हाला ताणतणाव काहीच राहणार नाही जीवनात. ताणतणाव विरहित जीवन जगा. कोणी तुमचं वाईट करायला आलं तरी दुर्लक्ष करा, काय तो वाईट करू शकणार नाही, तुम्हाला माहिती. जास्तीत जास्त काय करायचं, जीव घे, आणखी काय करायचं, काही करू शकत. आणि त्याचं फळ त्याला बघावं लागेल. महात्मा फुलेंवर मारेकरी घातले होते, आणि मारेकरी ज्या वेळेला त्यांना कुऱ्हाड घेऊन मारायला आले तिथे, ते म्हणाले थांब, मी मरतो तुझ्या हातून, मला काही अडचण नाही, फक्त मला सांग तुला काय ह्याच्यातनं मिळणार. त्याने सांगितलं मला असे असे इतके पैसे मिळणार, खुशाल मारून टाक म्हणाल, आणि ते पैसे घेऊन तू सुखी हो. परिणाम काय झाला, तो मारू शकला नाही, त्यांना शरण गेला आणि त्यांचं काम करायला पुढे आलं. ही निर्भयता आपल्यामध्ये आली पाहिजे. मग ह्या निर्भयतेने आपल्याला हे ताणतणाव रहित जीवन जगता येईल. दुसरं, मनाची प्रसन्नता. मन करारे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण तुकाराम महाराज. आता हे मन ना फार विचित्र प्रकार. अंतःकरण नावाचा एक पंचक आहे. 5 गोष्टींचा समुदाय आहे आपल्या आतमध्ये. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण, या 5 गोष्टींचा समुदाय. त्याच्यातलं एक मन. आता काही शास्त्रज्ञांच्या मते काय आहे, मन हृदयात आहे, काही शास्त्रज्ञ मन डोक्यात आहे, मेंदूत. तो वाद आपण सोडून देऊ, काय करत त्याला काय म्हणायचं ते म्हणा, पण मन आहे हे तरी मान्य करताना आहे. आणि त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी, फ्रॉइड तर आत्ताच आहे, समर्थांनी, रामदासांनी त्यावेळेला मनाचे श्लोक लिहून सगळे 205 श्लोक वाचले की दुसरं सायकॉलॉजी वाचायचीच गरज नाही, सगळं त्याच्यातच आहे. मनाची प्रसन्नता काय त्याच्यात. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना अनाविकारी. अनेक गोष्टी मनाच्या सांगितलेल्या. नको रे द्रव्य ते पुढीलांचे. म्हणजे मनासाठी सगळ्या गोष्टी सांगितल्या. मनासज्जना भक्ती पंथेची जाण. मनाची प्रसन्नता पाहिजे. आता हे मन जे आहे, हे मन असं इंद्रिय आहे हे तुमच्या हातालाच लागत. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात. अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. ह्याला कोण उतरवणार? हे चढलं की चढलं, काय सांगत नाहीत मी. मनाचं कुठे जातं काय कळत नाही. मनाची प्रसन्नता पाहिजे. आणि मनाची प्रसन्नता येण्यासाठी तुमच्या मनाला ते योग्य वळण लावावं लागतं. आणि अहंकार हा त्या मनातला एक भाग असा आहे की तो मनाला तिकडे चांगल्या वाटेवर जाऊच देतो. तो आणतो दुसरीकडे. आणि तो सांगतो की अरे रे तू असं केलं की तुझं नुकसान होणार, तू इकडे जा. त्या शरीराला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, हे मनाचं ऐकावं काय करावं. मन प्रसन्न ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला माणूस सगळं विसरून जातो. सगळं छान चाललेलं आहे, सगळं जग सुंदर आहे याच्यावर त्याचा विश्वास बसतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्याचा. किती सुंदर कल्पना आहे हो. आम्हाला या जगाकडे असं बघता येईल का? ही सुंदरता आमच्या मनामध्ये येईल का? ती आली तर मनाची प्रसन्नता आहे. नाहीतर रोजच्या बातम्या चालूच आहेत. अमक्याने अमकं केलं, तमक्याने तमकं केलं, ते सगळं तुम्हाला वाईटाकडेच घेऊन जाणार आहे. हे प्रसन्न झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 6 शत्रू माणसाचे सांगितलेले आहेत ते आपल्याला हे चांगलं वागू देत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्यापासून मुक्तता. मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं. मोक्ष कशाला म्हणायचं? मोक्षचं दुसरं नाव आहे मुक्ती. मुक्ती म्हणजे सुख दुःखापासून मुक्ती. सुखाचा अहंकार येऊ द्यायचा नाही आणि दुःखाने वाईट वाटून घ्यायचं. याला स्थितप्रज्ञाचं लक्षण म्हटलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. सुख दुःख समकृत्वा लाभा लाभो जया जय. काही वाटू दे, काही ठीक आहे, चांगलं. अमुक पक्ष निवडू ना, अमुक पडू दे, आपल्याला त्याचं काही नाही. पण लोकांना त्या अहंकारापोटी असं कसं झालं, मग आता कसं करता येईल, काय करता येईल, मग त्याच्यासाठी कुटील नीतीचे डाव तयार करा, हे करा, त्याच्याने परत ताणतणाव आणा, परत बुद्धिमत्ता त्याच्यासाठी खर्च करा. आपण बघतो 450 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, कुठे कुठे कोट्याचे कोटी काय करतात कोणाशी, काय बरोबर घेऊन जाणार कोणाशी. तर हा अंतरंग विकास होण्यासाठी जे करायला लागतं त्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो. व्यक्तिमत्व आतून यावं लागतं, बाहेरून नाही व्यक्तिमत्व. आणि मग या अंतरंग विकासामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतलं पाहिजे की अंतरंग विकासाचं दुसरं नाव आहे सेल्फ कॉन्शियसनेस, स्वजागरूकता. मला किती कळलं आहे, मला किती समजलं आहे. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा, मला किती समजलं. अवघड आहे ना प्रश्न.
काय कर, हा काय प्रश्न आहे का? मला माहिती आहे की मी कसं आहे ते. एक व्यवस्थापनामध्ये एक संकल्पना आहे, जोहारी विंडो. जॉन आणि हॅरी अशा दोन माणसांनी मिळून ती संकल्पना आणलेली आहे. त्या जोहारी विंडोमध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाचे 4 भाग होतात. एक चौरस तयार केला, त्याचे 4 भाग केले तर 4 चौरस दिसतील आपल्याला. त्यातल्या पहिल्या भागामध्ये तो काय म्हणतो की मी कसा आहे मला माहिती आहे, आणि मला जे माहिती आहे तेच लोकांना माहिती आहे. पहिली विंडो लक्षात येते का? पहिल्या भागामध्ये काय सांगितलंय, मी कसा आहे मला माहिती आहे, मी काय MBA झालेलो आहे, मी टाटा मोटरमधून निवृत्त झालेलो आहे, मी पिंपरीला राहतो, मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, बायको आहे, असं माझे आईवडील नाही आहेत, वगैरे 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 वगैरे. तेच लोकांना माहिती आहे. तुम्हाला याच्या पलीकडे काय माहिती? दुसरा भाग असा म्हणतो की मला माझ्याबद्दल आणखीन काही गोष्टी माहिती की ते लोकांना माहिती नाही. दुसऱ्या विंडोमध्ये. तिसऱ्या विंडोमध्ये काय सांगितलेलं आहे की मला माहिती नाही मी काय आहे, लोकांना माहिती आहे माझ्याबद्दल काय आहे. लोकच माझ्याबद्दल काय काय कल्पना करतात, आणि नंतर मला शोधलं, अरे हे बघ माझ्याकडे आहे की मलाच माहित नव्हतं. म्हणजे स्वतःची ओळख झालेली नाही अशा जागा आहेत. आणि चौथ्या भागामध्ये असं म्हणतात, त्याला डार्क विंडो असं म्हटलं त्यांनी. तुलाही माहित नाही तू कोण आहे, लोकांनाही माहित नाही तू कोण. आणि माझा असं दावा आहे की सद्गुरू आपल्याला त्या काळोख्या विंडोमध्ये घेऊन जातात आणि तू हे आहेस हे सांग. माहितच नसतं लोकांना. मी ती चैतन्य शक्ती आहे, मीच ते ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे माहितच नसतं लोकांना. ती डार्क विंडो आहे आणि ती डार्कच राहते. कितीही समजावून सांगा, कितीही करा, इथून बाहेर पडलं की परत तेच, तिथून तेच येतं डोक्यात. मग मी माझी ओळख स्वतःची झाली आहे का? मी मला ओळखलंय का? मग ते काय म्हणतात की ती जी पहिली विंडो आहे ना, मी जसा आहे तसाच लोकांना माहिती आहे, ती मोठी करा. माझ्याकडे असं काही राहता कामा नये की जे लोकांना माहिती नाही, आणि लोकांना जे माहिती आहे ते मला माहिती झालं पाहिजे माझ्याबद्दलचं. मग ती हळूहळू हळूहळू एक विंडो कमी होत जाईल आणि शेवटी सगळ्या शेवटी राहील की जिथे फक्त चैतन्य शक्ती असेल. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी फोल ठरतील. तुम्ही काहीच नाही आहात, तुम्ही फक्त चैतन्य शक्ती आहात. दुसरं, मी कोण, याची एक व्याख्या अशी केलेली आहे, कारण मी कोणालाच सापडत नाही. जे माझं आहे ते मी नाही. बघा लक्षात येते का? जे माझं आहे ते मी नाही. हा मोबाईल माझा आहे, मी मोबाईल आहे का? ही पिशवी माझी आहे, मी पिशवी आहे का? हे पेन माझं आहे, मी पेन आहे का? आपण आणखीन जवळ येऊ थोडंसं. हा हात माझा आहे, मी हात आहे का? हे डोळे माझे आहेत, मी डोळे आहे का? हे शरीर माझं आहे, मी शरीर आहे का? आता मी कोण आहे? मी सुहास आहे, सुहास हे माझं नाव आहे, माझं आहे, म्हणजे मी नाही. जे माझं आहे ते मी नाही, हे पक्क लक्षात ठेवा. मग मी कोण? महाराज उत्तर देतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस ते ब्रह्म, तूच आहेस चैतन्य शक्ती. तू जो चाहे पहाड़ों को फोड़ दे, तू जो चाहे नदियों को मोड़ दे, मनुष्य तू बडा महान. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत अंतरंग विकासच होऊ शकतो. ज्यांना वाटतं हे आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मोठे मोठे कोर्सेस सगळे करतात, ते तुम्हाला अमुक शिकवतो अमुक शिकवतो, सगळं तुम्हाला एटिकेट शिकवतील, एथिक शिकवतील, सगळं शिकवतील. पण मी शिकवला का तुम्हाला? मी तुम्हाला फक्त इथे साधनेत शिकायला मिळेल, उपासनेत शिकायला मिळेल, महाराजांकडेच मी शिकायला मिळेल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
अध्यात्मामध्ये हे सांगितलं मी टाकून द्यायचं आहे तुम्हाला. अर आणखीनच गोंधळ सगळं. आता मी समजलं आणि त्याला टाकून द्यायचं. आता कसं काय करायचं? मी टाकून द्यायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे तू त्या चैतन्य शक्तीत विलीन व्हायचं आहे, तर तुमचा मी जाईल. मग हे सांगत असताना हा सेल्फ कॉन्शियसनेस ज्या वेळेला येतो ना, स्वयं जागरूकता, त्यावेळेला लक्षात येतो अरे हे असं आहे. मग तुमचे सगळे संघर्ष, नैराश्य, आजार सगळे पळून जातात. का काही नाहीच तुम्हाला. तुम्हाला कशाचं काही कष्ट वाटत नाही, काहीच तुम्हाला जाणवत नाही. महाराजांचे ब्रह्मानंद शिष्य महाराज, त्यांच्या मागे गाडीच्या मागे अनवाणी चालत गेलेले. कुठं काय झालं पाहायला काहीच नाही झालं, कारण ते त्यांचे नव्हतेच ना. मी पण संपला होता तिथे. महाराजांना पूर्ण शरणवृत्ती होती. मग ही जाणीव फक्त माणसाला आहे आणि माणूसच त्याचा विकास करू शकतो. मग ह्या विकास करण्यासाठी माणसाला 3 शक्ती दिलेल्या आहेत परमेश्वराने. पहिली शक्ती आहे इच्छाशक्ती. मला चांगलं व्हायचं आहे, इच्छा आहे का माझी, तर मी होईल ना. नाहीतर मी लोकांना लुबाडतच राहील. मला चांगलं व्हायचंच नाही. मागच्या वेळेला दिलेलं उदाहरण परत सांगतो. कुंती गेली युद्ध सुरू व्हायच्या आधी दुर्योधनाकडे. त्याने बाळा नको रे विध्वंस करू, सगळं मरतील रे. काय तुला कळत नाही का रे धर्म काय आहे अधर्म काय आहे? दुर्योधन सांगतो माते जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. मला धर्म काय ते कळतं पण माझी वृत्तीच नाही, तसं करावंच वाटत नाही मला. मला अधर्म वाईट काय ते कळतं पण त्यातनं मी बाहेरच पडू शकत नाही. एखाद्या दारुड्याला सांगा तुम्ही दारूचे दुष्परिणाम, ते सगळं तुमचं ठीक आहे पण मला प्यायल्याशिवाय जमतच नाही. आता काय करायचं? तंबाखू खाणे, सिगरेट ओढणे, दारू पिणे, ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या त्या गोष्टी तुम्ही समजून सांगा. नाही जमत आम्हाला, मरा तिकडं मग. मग हे आम्हाला जी इच्छाशक्ती आहे ना, ती आमची इच्छा काय आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि ती शक्तीवर का पॉवर, इट्स अ पॉवर. आता विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, आता मला मध्ये मध्ये कधीतरी इंजिनिअरिंगचे असे डोस येतात, मध्ये उसळी येते. पॉवर आणि एनर्जीमध्ये आपण गडबड करतो नेहमी. ऊर्जा आणि शक्ती यामध्ये फरक आहे. पॉवर इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क, आणि वर्क पर युनिट टाइम इज पॉवर, है ना. एका एकक वेळेमध्ये केलेलं काम म्हणजे शक्ती. आणि कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात. क्षमता वेगळी आणि शक्ती वेगळी. म्हणजे पैलवान आहे म्हणजे काय, शक्ती आहे त्याच्याकडे पण काही करण्याची क्षमता ठेवत नाही. काही करायचं नाही, बसून राहायचं नुसतं. उपयोग काय त्या शक्तीचा? शक्तीचं ऊर्जेत रूपांतर झालं पाहिजे. धरणात पाणी भरलेलं आहे पण जोपर्यंत त्या फोर्सने त्या पेल्टन व्हीलवर पडत नाही तोपर्यंत वीज नाही निर्माण होणार. शक्ती आहे तिथे, ऊर्जा केव्हा निर्माण होईल? मग आम्हाला शक्तीचं ऊर्जेत रूपांतर करायचं आहे म्हणून ती इच्छाशक्ती ऊर्जेकडे वळवावी लागेल. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना समजायला पडून ते त्या पद्धतीने सांगते. अध्यात्म दुसरं काही नाही, विज्ञानच आहे. आणि खरं खरं विज्ञान आहे. मला आता अभ्यास करताना एक जास्त जाणवतंय. ते इंजिनिअरिंगचे पुस्तकं मी परत काढतो, परत त्याच्यातले सिद्धांत बघतो आणि ते ह्या उपासने, अरे हे तेच आहे. एक्स वायच्या जागेवर फक्त आपल्या उपासनेच्या साधनेच्या गोष्टी टाका, तुम्हाला उत्तर तेच मिळतं. करून बघा तुम्ही. त्यांना आवड आहे त्यांनी नक्की करा. दुसरं काही सापडत नाही. हेच विज्ञान आहे. आणि ते आपल्या परंपरेनुसार सांगत आलेले, आम्हाला कळत नाही ते. वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
वेद काय तो? बालबा केळकरांचं इथे मोराय गोसावी मैदानावर 40 वर्षापूर्वी सुंदर व्याख्यान झालं होतं. मला आठवतं येतं चांगलं. त्यांनी वेदांची व्याख्या केली होती. ते म्हणाले वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण बाजारात एखादी वस्तू घ्यायला जातो, फ्रीज आणला, ओव्हन आणला, कार आणली, काय आणलं, तर विक्रेता आपल्याला त्या वस्तूबरोबर एक पुस्तक देतो. ही वस्तू काय आहे, ही वस्तू कशी वापरायची, या वस्तूत काही अडचण आली तर काय करायचं, सिंपल सोल्युशन देतो. आणि नंतर म्हणतो हे तुम्हाला नाही काय जमलं तर आम्हाला फोन करा, आम्हाला मेल करा, असं लिहिलं असं. मग ते पुस्तक याला मॅन्युअल असं म्हणतात. ज्या वेळेला परमेश्वराने ही पृथ्वी माणसाच्या हातात दिली त्यावेळेला ही 4 पुस्तकं त्याच्या हातात दिली, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे वाच, या पृथ्वीवर काय आहे, तुला अन्न कुठून मिळवायचंय ते कळेल, तुला राजवाडे कसे बांधायचे ते कळेल, तुला आजार झाला तर औषध काय घ्यायचं ते कळेल, तुला मनोरंजन करायचंय तर संगीत कला काय आहे, अमुक काय, ते सगळं त्याच्यात कळेल. दुसरं काय हो वेदांमध्ये काय? आणि यांना वेदच मान्य नाही, नव्हते तिकडं. म्हणजे प्रॉडक्ट घेऊन यायचं, पुस्तक तिथं ठेवून द्यायचं, ते प्रॉडक्टला प्रॉब्लेम येणार नाही तर काय. पृथ्वीवर राहायचंय ना, वेद वाचले पाहिजे, वेदांचा अभ्यास केला पाहिजे, जे करतायत त्यांच्याकडे समजून घेतलं पाहिजे. दुसरं काही नाही याच्यामध्ये, सगळं दिलेलं आहे. ते आता नाव विसरलो त्यांचं. विमानाचा शोध लावायच्या आधी मुंबईला त्यांनी काय कुलकर्णी काय त्यांचं नाव, त्यांनी पहिल्यांदा विमान ते वेदांच्या ऋचांवरनं त्यांनी शोधून काढलं आणि ते उडवून दाखवलं. ते आहे त्याच्यात. मग हे आम्हाला कधी समजायचं? अभ्यास केला तर समजेल ना. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची निष्ठा पाहिजे हो तिथे. याच्यात हे आहे, शोधलं म्हणजे मला मिळेल, ही तर श्रद्धाच नसेल, निष्ठाच नसेल तर कसं मिळणार. पण इच्छाशक्ती पहिली महत्वाची शक्ती सांगितली. दुसरी शक्ती काय सांगितली? क्रियाशक्ती, करण्याची शक्ती. इच्छा तर निर्माण झाली, करण्याची शक्ती. मला वाटतं फार हो एव्हरेस्टवर चढून जावं, पण माझी क्रिया होऊ शकत नाही. शक्ती ठीक आहे, इच्छा ठीक आहे, तिचा काय उपयोग नाही. त्याला दुसऱ्या क्रियेची जोड पाहिजे हो. क्रियेची शक्ती असेल तर आहे ना. काहीतरी महिला वर्गाने एखादा नवीन छानसा पदार्थ कोणीतरी केला, माझ्या मनात इच्छा नाही, आपण हे करावं बरं का. काय कोण करत जाऊ दे, मला फार कचकट आहे त्याचं, करतच नाही. इच्छा निर्माण उपयोग काय, करावंच वाटतं ना, मग ते सगळं करावं लागेल ना. पुरणपोळी करायची तर ते सगळं सागर संगीत करावं लागेल सगळं, त्याशिवाय आपोआप होणार नाही. ती क्रियाशक्ती, क्रिया केल्याशिवाय होणार नाही. मला 10वीला पहिला नंबर मिळाला पाहिजे, मग अभ्यास करायची क्रिया करणं, इच्छा नुसती काय उपयोग आहे. त्या शक्तीचं क्रियेमध्ये रूपांतर कर, क्रियाशक्ती पाहिजे. आणि तिसरी शक्ती सांगितलेली आहे ज्ञानशक्ती. तर ही ज्ञानशक्ती फार विचित्र आहे. इच्छा आहे, क्रिया करायची इच्छा आहे, पण ज्ञान नाही. हे कसं करायचं, ते कसं करायचं, अरे कसं काय समजा नाही मग, कुठून तरी ज्ञान मिळव. मागच्या वेळेला ती गोष्ट सांगितली होती, बाजरीचं ढासलं करायचंय. मला माहिती आहे म्हटल्यानंतर पावशेर मीठ घालून केली, काय त्या ज्ञानाचा उपयोग. पण ज्ञान सद्गुरूंकडनं घेतलं पाहिजे. ज्ञान कुठून घ्यायचं यालाही आपल्याला कळलं पाहिजे. आणि ह्या तिन्ही शक्तींचा उपयोग कसा करायचा, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, या तिन्ही शक्तींचा उपयोग कसा करायचा, त्याच्यासाठी महत्वाची शक्ती आहे. त्या तिघींना मिळून ती पुढे नेणारी शक्ती आहे, त्याचं नाव आहे विवेक शक्ती. विवेकाचं नाव आहे चांगलं आणि वाईट यातला फरक जाणं आणि त्यातलं चांगलं घेणं. आमचं काय होतं माहिती आहे का, आम्हाला चांगला वाईटातला फरक कळतो पण वाईट उचलतो. याला विवेक नाही म्हणत. सत्सत विवेक होते, केला का विवेक केला, उचलला काय वाईट, उपयोग काय त्याचा. एका पोराला बाप म्हणाला, अरे तू तंबाखू खाऊ नको, त्या तंबाखूला गाढव सुद्धा तोंड लावत नाही. पोरगं म्हणतो म्हणून तर त्याला गाढव म्हणतात. बाप म्हणतो काय सांगायचं.
आता याला कळतंय सत्सद विवेक, पण वाईटच उचलतो हा. कसं काय सांगायचं? असं झालं तर काय व्हायचं? पण विवेक शक्ती फार महत्वाची आहे. भगवद्गीतेमध्ये माणसाला फार सुंदर उपदेश केलेला आहे. आता सगळेच म्हणजे सगळे श्लोकच फार सुंदर आहे. म्हणजे जसं गीतेचा अभ्यास करायला जातो तसं एक एक नवीन नवीन व्यवस्था उलगडतो. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेचं ते बोधवाक्य होतं, उद्धरेत आत्मनात्मानम. तेव्हापासून मला ती ओढ लागली होती, हे काय वागलं. ती भगवद्गीता काढली, तो श्लोक काढला, त्यावेळेला तर काही कळलं नाही फारसं. मग आता जसं अभ्यास, अरे एवढं मोठं बोधवाक्य होतं आमच्या शाळेत. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मा. अरे तुझा स्वतःचा उद्धार कसा करावा आणि स्वतःचं अधःपतन कसं करून घ्यावं, हे दोन्ही तुझ्यापाशीच आहे. तूच सुद्धा तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस, दुसरं कोणी नाही. माझ्या चांगल्यासाठी जबाबदार कोण? मीच. माझ्या वाईटासाठी जबाबदार कोण? मीच. हे जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत माणसाचा विकास नाही, तोपर्यंत व्यक्तिमत्व विकास नाही. दुसऱ्यावर खापर फोडता येतो, त्यांनी मला असं नाही केलं, त्यांनी मला चांगल्या शाळेत नाही पाठवलं, त्यांनी मला अमुक नाही केलं. तू काय करत होता मग? तुझ्याच हातात आहे तुझं. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा का अधःपतन करून घ्यायचं हे तूच ठरवायचं आहेस, दुसरा कोण नाही ठरवणार. चाकू आहे चाकू, गृहिणींच्या हातात दिलं, काय करतील? चाकूने काय करता तुम्ही? भाजी चिरणार ना, बरोबर की नाही? एखाद्या शल्यक्रिया करणाऱ्या सर्जनच्या हातात चाकू दिला, तो काय करेल? एखादी शस्त्रक्रिया करून वाईट भाग काढून टाकेल आणि त्या माणसाला बरा करेल. तोच चाकू एखाद्या दुर्जनाच्या हातात दिला तर तो दोष कोणाचा? चाकूचा का? तो चाकू त्यांच्या हातात होता, ते खून करू शकत होते, नाही केलं त्याने, भाजी चिरली. डॉक्टरच्या हातात होता, डॉक्टर खून नाही केलं, त्याने दुरुस्त केलं, त्याने रुग्णाला बरा केला, त्याने मात्र खून केला. वस्तू ती शस्त्र तेच आहे, वापर कोण करते? बुद्धी करते. मी माझ्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? तो ओसामा बिन लादेन इलेक्ट्रॉनिक मधला मोठा इंजिनियर, बुद्धी कुठे चालली? इमारती. आणि कुठे चालवलंय तुम्ही? कशासाठी? आणि त्याने स्वतःचा नाश तर झालाच झाला, काय मिळालं का? आपला तो यातला विषय नाही, पण सहज आलंय तोंडावर म्हणून सांगू. अशी संकल्पना आहे की तुम्ही जर आमच्या धर्माचा प्रचार करा आणि त्यासाठी तुम्हाला जर मृत्यू आला तर स्वर्गामध्ये तुमच्यासाठी अप्सरा आहे, तुमच्यासाठी अमुक आहे, तुमच्याकडे. आपल्याकडे आहे ना माहिती का? असलं काही सांगितलेलं नाही. दुसऱ्याचा तर नाश करायला नाहीच सांगितलं, ते तुझ्या हातातच नाही. तुझ्याकडनं काय करून घ्यायचं ते ठरलेलं आहे तिकडं. तुझी जबाबदारी आहे मी चांगल्या मार्गावर कसं झालं, तो व्यक्तिमत्व विकास आहे. आता या शक्तींच्या बाबतीमध्ये माणसाच्या शक्ती कशा चालतात? एका म्हातारीने एका राजाला खूप मदत केली आणि त्या राजाला काही फायदा झाला त्याच्यामध्ये, म्हणजे शत्रूची माहिती कळली, काहीतरी असेल, आणि तो राजा खुश झाला आणि त्या म्हातारीला म्हणाला की तू सकाळपासून संध्याकाळ सूर्यास्तापर्यंत जेवढं चालशील तेवढी जमीन तुझी. काय झालं परिणाम? सूर्यास्तापूर्वी ती मरून पडली, इतकं पळाली
तिला वाटलं ही जमीन घेऊ, ती जमीन इकडं तिकडं वळती बस. आपली इच्छा आणि आपली क्रियाशक्ती ज्ञानाला आपण उधारी टाकतो, ज्ञानच वापरत नाही. मला जेवढं हवं तेवढं पाहिजे ना फक्त, उगाच सोस कशाचा सगळ्याला. आणि इथे आपल्या ह्या सगळ्या अंतरंग विकासाची किंवा व्यक्तिमत्व विकासाची गोष्ट आहे. म्हणून या 3 शक्तींच्या वर आधारित आपल्याला हा विकास करायचा. आणि मग आपण मगाशी म्हटलं तसं की ही सत्सद विवेक बुद्धी जागृत केली पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द आहे, रॅशनॅलिटी. मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. तर्काने चालणारा माणूस आहे. तर्क जे असतात, तर्कशास्त्र, माणूस प्रत्येक वेळेला तर्क करत असतो आणि त्याच्या तर्कावर जे तावून सुलाखून निघतं ते तो करतो. म्हणून रॅशनल ॲनिमल म्हटलं. इतर प्राणी नाही येतं. इतर प्राण्यांना तर्क बिर्क काय माहिती, जे समोर आलं ते करायचं, त्यांचं काय बाकी नाही. आपल्याला विचार पडतो हे करू का नको करू, चांगलं काय वाईट काय ते कळत असतं. आणि त्यालाच आपण सत्सद विवेक होतो. आणि त्याच्यात तर 2 प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात, दैवी वृत्ती आणि राक्षसी वृत्ती. देवदानवांचा संघर्ष कालानुकाळे चालूच आहे. म्हणून त्या 4थ्या अध्यायात काय म्हटलंय भगवंतानी, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तव चालू. म्हणतो अहो तुम्ही ते सूर्याला दिलं, त्याने याला दिलं, त्याने दिलं, सगळं दिलं, पण आम्ही कधी कधी पाहिलंय. अरे म्हणे तुझे आणि माझे अनेक जन्म याच्या आधी होऊन गेले. तसे हे देव राक्षस अनेक काळापासून चालू आहे, आजही तेच दिसतात. संघर्ष दिसतो की नाही देव आणि राक्षसाचा, सतत चालू आहे. आणि सगळी ती मायेची किमया आहे. मायावरनं बघते, सगळं करते. सगळं तिला माहिती आहे शेवटी विजय कोणाचा होणार. आपण घाबरून जायचं काही कारण नाही, ते चालू राहतं. मग या दैवी वृत्ती आणि राक्षसी वृत्ती, आम्हाला व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणत्या वृत्तीकडे जायचं आहे? दैवी वृत्तीकडे जायचं आहे की राक्षसी वृत्तीकडे जायचं आपण ठरवायचं. मग असं सांगितलं होतं ओसामा लादेनचं उदाहरण, तेच डॉक्टर होमी भावांनी काय सांगितलं, त्याच अणूचा शोध लावलेला. या अणुशक्तीचा उपयोग माणसाच्या विकासासाठी व्हायचा. ज्या वेळेला जपानवर अणुबॉम्ब झाला त्यावेळेला सगळे शास्त्रज्ञ ढसढसा रडलेत, याच्यासाठी आम्ही काय शोध लावला. आम्हाला त्या अणूची शक्ती माणसाच्या विकासासाठी वापरायची आहे, नाशासाठी नाही. APJ अब्दुल कलाम हेच सांगत होते. मी ब्रह्मास्त्र अमुक तमुक हे सगळे निर्माण केले, सगळे अग्नेयास्त्र वगैरे सगळे कशासाठी निर्माण केले? नाश करण्यासाठी. विवेकानंद फार सुंदर दाखला त्याच्यावर देतात. एका सापाला मुलं खडे मारत होते सारखे. त्याला सांगितलं होतं काय करायचं नाही, कोणाला डसायचं नाही, काय करायचं नाही. तर विवेकानंद काय करायचं, अरे म्हणे तुला दंश करू नको सांगितलंय, फणा काढू नको थोडं सांगितलंय. ती जी अस्त्र अब्दुल कलामांनी निर्माण केली फणा काढण्याचं काम होतं, वापरली का कुठे नाही. आम्ही शस्त्राचं संपन्न आहोत, फणा काढता येतो आम्हाला, हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या शक्तीची जाणीव करून देत नाही तुम्हाला कोणी घाबरत नाही. ते घाबरावं म्हणून नाही, पण तुमचं अस्तित्व टिकण्यासाठी आवश्यक आहे का नाही. आणि चांगल्याचं अस्तित्व टिकलंच पाहिजे. म्हणून या सगळ्या दैवी आणि राक्षसी वृत्तींकडे जाताना आपल्याला मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं 4 पुरुषार्थ जे आहेत त्या पुरुषार्थांची आस धरावी लागते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मी सांगितलं होतं आपल्या हातात काय आहे, 2 पुरुषार्थ आपल्या हातात आहे, 2 पुरुषार्थ आपल्या हातात नाही. 2 टोकाचे आहेत ना, धर्म आणि मोक्ष, हे आपल्या हातात. आणि अर्थ आणि काम तुमच्या हातात नाही. धर्म म्हणजे काय, परत धर्म म्हणजे ड्युटी, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे स्वकर्तव्य. शेजाऱ्याने शेजाऱ्याशी कसं वागावं, काय म्हणतात त्याला, शेजार धर्म. आईने मुलाशी कसं वागावं, मातृधर्म. मुलाने बापाशी कसं वागावं, पुत्रधर्म. धर्म आहेत सगळ्यांचे.
धर्म म्हणजे वेगळं काही नाही, रिलिजन नव्हे, हिंदू नव्हे, मुसलमान नव्हे, ख्रिश्चन नव्हे, हे धर्म नाहीतच, ह्या उपासना पद्धती आहेत. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा. मुलगा जर बापाला ज्ञान शिकवायला लागला, पुत्रधर्म सोडून जर पिता धर्म करायला लागला बापावर, तर कसं झालं, तो परधर्म झाला त्याचा. म्हणून ज्याने त्याने आपापल्या धर्माचं पालन केलं तर हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. आणि धर्माचं पालन केल्यानंतर आपल्याला अर्थ मिळतो. तो किती मिळावा, कसा मिळावा, हे सगळं तुमच्या हातात नाही, ते त्याने ठरवलं. मग आपण कधी अरे हा तुम्हाला काही काम करताना दिसलं, कसं काय प्रमोशन झालं याचं, तो काय करतो तुला माहिती आहे का, कसं काय याला इन्क्रिमेंट मिळाला, ते पैसा तो ठरवतो काय करायचं, तुझ्या हातात नाही. आणि त्याच्याने तो हिरमुसून जायचं पण काही कारण नाही, नैराश्य यायचं काही कारण नाही. दुसरा तिसरा जो पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे वासना, काम म्हणजे इच्छा, मनात निर्माण झालेल्या सगळ्या इच्छा तुमच्या हातात आहेत का? आत्ता काय इच्छा नाही, ते आपोआप होते. त्याच्यावर नियंत्रण तुम्ही आणू शकता, तुमच्या हातात नाही. काय इच्छा निर्माण होईल, इच्छा निर्माण भरपूर, वासना निर्माण होईल, काम तुमच्या हातात नाही. आणि शेवटचं जे मोक्ष, हा तुमच्या हातात आहे. मी परत मोक्ष म्हणजे सांगतो, मुक्ती म्हणजे सुख दुःखापासूनची मुक्ती, ती तुम्ही ठरवायचं ना. सुखाने उरळून जायचं नाही, दुःखाने नैराश्य व्हायचं नाही, संपला विषय. स्वतःच्या कर्तव्याचं पालन आणि अहंकार रहित जीवन जगणं, या दोन गोष्टी तुमच्या हातात आहेत. त्याच्याने तुमचा व्यक्तिमत्व विकास. आणि या सगळ्याला अडचणी कुठे येतात, पुन्हा त्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमात, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. 2 श्लोकांमध्ये सगळ्या जीवनाचं सार सांगतात. तुम्ही विषयांचं सतत चिंतन केलं, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, त्या पूर्ततेसाठी तुम्ही वाटेल ते करायला लागतात. त्याचा संघ घडतो तुम्हाला, संघास्तेषु उपजायते. आणि तो संघ घडला की मग कामना निर्माण होते, वाटेल ते मला मिळालं. आणि ज्या वेळेला त्याच्यात अडथळे निर्माण होतात, अडचणी येतात, काही कोणी करू देत नाही, तुमचा राग अनावर होतो, क्रोध, क्रोधात भवति सम्मोह. आणि क्रोधाने तुमचं मोहून टाकतो तुम्हाला, दुसरं काही विचारच करू देत नाही. क्रोध, इतका राग अनिवार्य असतो लोकांना, बापरे काय करतात सांगता येत नाही. दगड फेकून मारतील, कोणा काय करतील, काय तो कसं काय केलं काय माहिती, तेव्हा काय झालं तुम्हाला, सम्मोह झाला होता. क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम. तुमची स्मृती, तुम्हाला चांगलं काय करायचं, काय करायचं, काही लक्षात येत नाही तुम्हाला, विभ्रम होतो, जगच दिसत नाही तुम्हाला, तुम्हाला फक्त स्वतःच दिसत राहतं, मीच. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्य, बुद्धीच काम करत नाही आणि बुद्धीने सगळा नाश होऊन जातो. मग हे जर मला कळतंय तर मला पहिल्या पायरीलाच उडवून टाकायचं ना सगळं, विषयांचं ध्यानच नाही, मग पुढचा काही प्रश्नच येणार नाही, काम नाही, क्रोध नाही, स्मृतिविभ्रम नाही, समूह नाही, काही येणार नाही. तिथे अडचण होत. मग अर्जुनाला काय झालं होतं, हा मोहच पडला होता ना सगळा. आणि विषयांचं ध्यान त्याच्याकडे काय आलं, माझ्या नातेवाईक कसं काय मारू यांना, मग काय होईल माझं. अरे तू घाबरू नको ना, हे सगळं तुला करायला लागणार, तू करत नाही, मी तुझ्याकडनं करून घेतोय. म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला ही भावना पाहिजे की माझ्याकडनं कोणतरी करून घेत आहे. आत्ता माझी हीच भावना आहे की सद्गुरू माझ्याकडनं करून घेत आहे, मी नाही करत, कोणीच करत नाही. कोणी जर असं म्हणत असेल मी केलं तर ते खोटं आहे. मी केलं असं कोणी कधी म्हणता म्हणून. आता बुद्धी भ्रष्ट झाली की अविचार सुद्धा सुविचार वाटायला. बघा तुम्ही जे टी व्हीवर निर्णय चर्चा चालतात बघा,
काय दाखले देतात एक, हा 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 हा, अरे हे वाईट आहे, तो चांगलं म्हणायला लागतो त्याला. भारत मारे तेरे तुकडे होंगे, हे चांगलं वाटतंय का? अरे अविचार सुद्धा सुविचार वाटतो, बुद्धी भ्रष्ट झाली ना. आणि मग दोन प्रकारची जी गोष्टी आहेत ज्याला आपण म्हटलं की तुमच्या हातात नाही, अर्थ आणि काम, त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे डिझायर टू पजेस आणि डिझायर टू एन्जॉय. धर्म अर्थ म्हणजे डिझायर टू पजेस, स्वामित्वाची इच्छा, हे माझं हे माझं. तुझ्या हातात काय, तुझं काय असावं त्याने ठरवलं, तू नाही काय सांग. मला नोकरी लागेल का नाही, माझं घर होईल का नाही, माझं लग्न होईल का नाही, मला मुलं होतील का नाही, तू कोण ठरवणार? ते ठरलेलं आहे सगळं. तू चांगला वागला तर सगळं चांगलं होईल, नाही तर काय नाही म्हणणार. तुझ्या हातात वागणं आहे, फळ तुझ्या हातात नाहीच आहे. डिझायर टू पजेस म्हणजे अर्थ, आणि काम म्हणजे डिझायर टू एन्जॉय, आनंद. बघा, आपण एखाद्या आनंदाच्या ठिकाणी जातो, आपण अगदी उदाहरण म्हणून सांगू, गोंधळाला गेलो, आपल्या सगळ्या आनंद होणार आहे की नाही? इथं बसलेलं कोणी आहे का तिथेही असं रडत बसेल? अरे सद्गुरूंच्या घरी आले हो, आम्हाला आनंदच होणार. पण आमच्याबरोबर काही लोक असतात त्यांना आनंदच होत नाही, कसे तोंड काढून पण, अरे गोंधळ आला, आनंद कर की जरा. नाही, डिझायर टू एन्जॉय ते तुझ्या हातात नाही. तुझ्या मनातली इच्छा निर्माण झाली पाहिजे, मला तिथं आनंद वाटला पाहिजे. आणि अशा या सगळ्या सत्सद विवेक बुद्धी आणि चार पुरुषार्थातून आम्ही जेव्हा विकासाकडे जातो तेव्हा विकासाचे 4 स्तर आहेत. 4 स्तरांवर आपल्याला विकास, 4 स्टेप्स. पहिला आहे कायिक विकास. मला शरीर प्राप्त झालेलं आहे, माझ्या शरीराचा मला विकास करायचा आहे. माझं शरीर निसर्गानुक्रमाने विकसित होणार आहेच. मी जन्माला आलो, माझी वाढ हळूहळू होणार आहे. मला काय दात येतील, मला काय की अमुक होतील, तमुक होतील, दाढी मिशा येतील, सगळं ती वाढ निसर्गाने होणार आहे. पण ती चांगली कशी होईल माझ्या हातात आहे ना. मी माझं शरीर शुद्ध ठेवलं, स्वच्छ ठेवलं, मी व्यायाम केला तर माझी कायिक वाढ व्यवस्थित होईल. आजकाल वाईट या गोष्टीचं वाटतं, कोण असेल तर मला माफ करा बरं का, मी जर काही बोललो चुकून तर. तरुण कोण आता डायबिटीस, अरे काय तुला लहानपणापासून काही व्यायाम काही शिकलं नाही का, काय केलं नाही का? ठीक आहे, त्याचे भोग असतील, काय सगळं जे असेल तसं, पण कुठेतरी गडबड आहे. 25-26 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी झाली, कुठून आलंय? आहारावर नियंत्रण नसेल, व्यायाम नसेल, काय नसेल, काहीतरी गडबड आहे. कायिक विकास आपल्या हातात आहे. दुसरा आहे वाचिक विकास, वाचा चांगली झाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मला चांगलं गोडगोड बोलता आलं पाहिजे असं नाही, माझे उच्चार शुद्ध पाहिजे असं नाही, माझी वाचा चांगली पाहिजे, माझ्या उच्चारातून चांगले विचार बाहेर आले पाहिजे, त्याला वाचिक विकास म्हणायचं. शुद्ध शब्दामध्ये शिव्या देतो, कसं चाललो रेकॉर्ड करून घ्या, एक शब्द इकडे तिकडे नाही, मस्त शिवी देतो. अरे मस्त कसली शिवी देतो, चांगलं कसं असेल ते? याला वाचिक विकास म्हणणार का? टोमणे मारणे, वाचा शुद्ध आहे म्हणे, कसली वाचा शुद्ध? आणि आजकाल लोकांचं ते काय म्हणतात, जीवनाची तरास झालेली ती. टोमणा कसा मारायचा, अमुक कसं करायचं, जरा शिकून घ्या. काही भाषणं आपण ऐकली की आपल्याला वाटतं आता पुढचं वाक्य हेच असणार, तेच येतं तिथे. म्हणजे वाचिक विकास आम्ही करतो का नाही? वाचा शुद्ध म्हणजे काय? चांगली वाचा. ठीक आहे, एखाद्याच्या तोंडामध्ये काही जन्मता काही दोष असू शकेल, काय असू शकेल, जीभ जड असेल वगैरे, सगळं ठीक आहे, त्याला चांगलं बोलता येणार नाही कदाचित, पण सत्य तर बोलता येईल, चांगलं तर बोलता येईल. हे वाचा त्या अर्थाने विकास आपला व्हायला, म्हणून वाचिक विकास.
एखाद्याच्या तोंडातून वाईट शब्द आला तर त्याला कोणी बोलतं का की तू वाईट असं बोलू नको म्हणून? ते तरी सांगता येतं का? आजकाल तर त्याला लोक घाबरतं, बापरे कसं काय बोलायचं, वाईट वागतोय त्याला कसं बोलायचं, वाईट बोलतोय त्याला कसं बोलायचं, काहीच बोलत नाही. तिसरा विकास आहे मानसिक विकास. मग आजचा सगळा मुद्दा मनाचा विकास झाला पाहिजे. मनाच्या विकासाचे क्रम आहेत. एक तर मन तुमच्या हातात नाही, मन तुम्हाला सापडत नाही, मन तुम्हाला दिसत नाही. जी लोक मनावर औषधं देतात सायकॉलॉजिस्ट, ती बहुतेक सगळी झोपेची औषधं देतात. कोण डॉक्टर असेल तर मला माफ करा, मला माहीत नाही जास्त, पण त्यांना माहिती आहे की डोकं शांत झालं, डोक्यात सगळे विचार केले की हळूहळू मन जागेवर येईल. पण तो खरा उपाय नव्हे. माझ्या मनाने चांगला विचार करावा याच्यासाठी मी काय करतो, त्याला मानसिक विकास. म्हणजे मगाशी म्हटलं तसं मन गया तो जाने दे, मन जाणारच नाही, जाने दे काय जाने दे, त्याला मानसिक विकास. माझ्या मनात वाईट विचारच येणार नाही, मला कोणाचा लोभ पडणार नाही, मला कोणाचा द्वेष करायची इच्छा निर्माण होणार नाही, त्याला मानसिक विकास म्हणतात. आणि चौथा विकास आहे बौद्धिक विकास. मगाशी म्हटलं तसं बुद्धिमत्ता, आपल्या मेंदूतल्या सगळ्या पेशींचा मला वापर करता येईल. जास्तीत जास्त बुद्धिमत्ता माझ्याकडे कशी आहे, मला काय काय करता येईल. आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये इंग्रजीत असं म्हटलं जातं की स्काय इज द लिमिट. नाही बास, आता ह्याच्यानंतर माझ्याकडनं अभ्यास नाही होणार, कोण सांगणार. अरे मरेपर्यंत तू अभ्यास करू शकतोस, मरेपर्यंत बुद्धी मिळू शकतो. काय तुला आता जगामध्ये ज्ञान भरपूर आहे, ते तुला मिळवायचं आहे, ते तुम्ही करू शकता. प्लेटोने एक सुंदर गोष्ट सांगितली. काही आदिवासी राहत होते आणि ते वर्षानुवर्ष अनेक वर्ष गुहेत राहत होते. गुहा खूप आत होती, खोल, आणि त्या लोकांना सूर्यप्रकाश माहीतच नव्हतं. तिथंच राहायचे, तिथे त्यांची जन्म गेली. एकदा एक तरुण तिथनं हळू करत बाहेर आला. त्याला प्रकाश दिसला, अरे हे काहीतरी वेगळंच आहे. त्याला खूप आनंद झाला. तो गेला आत पळत सगळ्या लोकांना त्याने सांगायचा प्रयत्न केला. ते कोणी ऐकून दिलं, असं कुठे नसतं, मारून टाकलं त्याला, ठार केला त्याला, असं नसतंच काही म्हणणं. कारण त्यांनी पाहिलंच नाही ना. ज्यांना कोणाला तुम्ही सांगायला जाताना की परब्रह्म आहे, ते तुम्हाला ठार मारतात. प्रत्यक्ष मारत नाहीत, पण तुम्ही ऐकत नाही कोण तुमचं, त्याला माहीतच नाही ना असं काय आहे म्हणून. पण एकदा काय झालं, एक तरुण गेला आणि त्याने वेगळ्या पद्धतीने आतमध्ये जाऊन सांगितलं, शांतपणे व्यवस्थित. आणि त्याने सांगितलं, ठीक आहे मला तुम्ही काय मारू नका, पण माझ्यावर एक दोन जण चला तर खरं, बघा तर खरं, बघून मग आपण ठरवू ना काय करायचं. मग काही जण तयार झाले तिथले, आणि बाहेर त्यांनी सगळ्यांना, अरे खरंच याच्यात आनंद आहे की. आणि मग सगळे लोक बाहेर आले आणि मग ते त्या गुहेतनं बाहेर आले. प्लेटोची गोष्ट आहे. गोष्टीचं तात्पर्य लक्षात घ्या तुम्ही. मला माझा जर विकास करायचा असेल तर माझा अंधार आधी दूर केला पाहिजे. दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्य दिसला पाहिजे आम्हाला. तो जोपर्यंत दिसत नाही, जोपर्यंत ते ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत आपण काही व्यक्तिमत्व विकासच करू शकतो. तो केलेला विकास हा भौतिक विकास होईल. आणि आपल्याला मगाशी सांगितलं तसं की दोन प्रकारचे जे विचार असतात, नकारात्मक आणि सकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग. आपण बऱ्याच असं नकारात्मक विचार करू नको, ते करतात, त्याचं मनच तसं करतं, त्या डोक्यातच ते भरलेलं असतं सगळं की आपण नकारात्मकच बोलावं, नकारात्मकच विचार करा. आणि नकारात्मक विचारातून निर्माण काय होतं तर न्यूनगंड निर्माण होतो, दुसरं काही होत नाही. मी कमी आहे, सगळं जग वाईट आहे, हेच निर्माण होतं. काहीच कशाचा उपयोग नाही, असे विचार करून काय उपयोग. तो व्यक्तिमत्व विकास होणार आहे का? नाही होणार. आणि इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. इवन impossible word itself says that I am possible. इम्पॉसिबल शब्दच स्वतः सांगतो की आय एम पॉसिबल. मग हे जर आपल्याला कळतंय, माहिती आहे, हे शक्य आहे, तर मला
या जगामध्ये जे जे चांगलं आहे ते सगळं शक्य आहे, कारण मला भगवंताने त्याच्यासाठी इथे पाठवलं, हे एकदा पक्क लक्षात आलं. माझा जन्म कशासाठी झाला? आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये ऑर्गनायझेशनसाठी 2 शब्द वापरले जातात. ऑर्गनायझेशनमध्ये व्हिजन असली पाहिजे आणि मिशन असलं पाहिजे. आता मी बऱ्याच जण व्हॉट इज व्हिजन, दूरदृष्टी, दृष्टी, असं काय सांगतो. त्याची व्याख्या फार सुंदर आहे. 3 शब्दांची व्याख्या आहे. व्हिजन म्हणजे पर्पज ऑफ एक्झिस्टन्स, अस्तित्वाचं कारण. ही ऑर्गनायझेशन कशासाठी आहे, ही संस्था कशासाठी, हा संप्रदाय कशासाठी आहे, मी कशासाठी आहे, हे ज्या वेळेला आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला व्हिजन कळतं. मला या जगात येऊन करायचं काय. म्हणून उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये पण हेच सांगितलेलं आहे. 3च प्रश्न माणसाला पडलेले आहेत. मी कोण आहे, मी कशासाठी इथं आलोय, आणि मला काय करायचं आहे. 3 प्रश्नावर सगळं उत्तर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे. म्हणून समर्थांनी काय म्हणाले, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केलं नाही तर काय होणार, मनाचे मांडे मनातच राहतील. मी ह्याव करू, मी त्याव करू, करतो काय तू, केलं नाही तर काय होणार नाही. आणि एक गोष्ट पक्की मनात ठेवायची, मला येत नाही, मला जमणार नाही, हे शब्दच काढून टाकायचे, डिक्शनरीतून बादच करून टाकायचे. मला येत नाही असं नाहीच, मला येत नाही अशी कुठली गोष्ट आहे, काहीच नाही असं. ड्रायव्हिंग शिकवण, हो 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 कसं काय जमत. जगात एवढे लोक चालवतात ना गाडी, तू चालव, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळा आहे का, तुलाही 2 हात 2 पाय आहे ना. एक राजा होता, तो केवळ लढाया करायचा नसतो, हे साम्राज्य जिंकून घे, ते साम्राज्य जिंकून घे करायचं. त्याच्या राज्याचा विकासच त्याला माहीत नव्हता. राज्याचा विकास, राज्य वाढवायचं बघतो, काय करायचं काहीच नाही. एकदा त्याने असंच एक नवीन राज्य जिंकून घेतलं आणि आपल्या सगळ्या मंत्र्यांना, इंजिनियर, सगळ्या लोकांना घेऊन तिथं गेला. त्याला आपण बघूया म्हणे काय जिंकलंय राज्य. ते छान छान इमारती होत्या, सुंदर सुंदर मंदिरं होती, देवालय होती, अमुक. तो म्हणे अरे हे आपल्या राज्यात नाही असं म्हणे. तो इंजिनियर म्हणे तुम्ही आम्हाला कधी संधीच दिली नाही म्हणे, हे असं काय करायचं आहे का, जमेल तुम्हाला. मग आम्ही पण त्यांच्यासारखेच माणसं आहोत, आम्हालाही जमेल की म्हणे, तुम्ही कधीतरी करू द्या की आम्हाला. परमेश्वराने सगळ्यांना इथं काहीतरी करायला पाठवलं, करायचं नाही असं काही ठेवलेलं. चांगलं काय करता येईल ते आपल्याला बघा ना, त्याच्यातनं व्यक्तिमत्व विकास करायचा. म्हणून प्रयत्न केल्यावर नक्की जमेल, ही जर खोणगाट आपण बांधली तर आपण हे सगळं साध्य करू शकतो, हा विकास आपण करू शकतो. म्हणून मानवाला 3 मर्यादा पण दिलेल्या आहेत बघा. मानवाच्या मर्यादा आपण लक्षात घेऊन हा विकास करायचा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ओव्हर ऑप्टिमिस्टिक, म्हणजे स्वतःच्या विषयीच्या फाजील कल्पना आपण निर्माण करतो. ह्याव करू त्याव करू, तुला काही मर्यादा आहे ते लक्षात ठेव आणि तू कर. माणसाला पहिली मर्यादा आहे स्थल मर्यादा, त्याला स्पेस लिमिट म्हणतात. स्पेस लिमिट म्हणजे तुम्ही आत्ता इथे बसलेला, तुम्ही घरी आहात का, मनाने जाऊ शकता तुम्ही, पण शरीराने इथं जा. ही स्थलाची मर्यादा आहे. एक माणूस एका वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. मर्यादा आहे का नाही. भगवंत आहे का सगळीकडे, त्याला नाही मर्यादा. मर्यादा आम्हाला आहे, स्थलाची मर्यादा. दुसरी मर्यादा आहे काल मर्यादा. म्हणजे तुम्ही लहान होतात, तुम्ही तरुण होतात, तुम्ही वृद्ध झालात, परत जाता येईल का तिकडे. लहान मुलगा म्हाताऱ्या माणसाचं नाटक करेल थोडा वेळ, पण तो म्हातारा कायम नाही होणार. काल मर्यादा आहे माणसाला. पण मी माझ्या कोणत्या काळात आहे त्या काळानुरूप माझं वर्तन व्हायला पाहिजे. म्हातारी माणसं जर लहान मुलासारखं काहीतरी करत असलं कसं चालेल हो. लहान मुलांनी विचारवंतासारखं चेहरा, तू खेळ ना, तुझं खेळणं बघण्याचं वय. ते काळ मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला वागायचं आहे. आणि तिसरी मर्यादा आहे ऑब्जेक्ट, वस्तू मर्यादा. एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी होऊ शकत नाही. कोणी असं म्हणायचं की मी त्याच्यासारखं होईल. कोणी सरी घातली तर आपण दोरी घालू नये, असा आपल्याकडे नियम. एक म्हण आहे ना,
मला नाही तसं होता येणार. ठीक आहे, माझ्या मर्यादा आहेत, मी तेवढंच आहे. गुलाबाला शेवंती होता येणार नाही. शेवंतीचं महत्व वेगळं आहे, गुलाबाचं महत्व आहे. दोघंही महत्वाच्याच वस्तू आहेत. म्हणून प्रत्येकाने समजलं मी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पण या 3 मर्यादांमध्ये राहून आम्हाला आमचा विकास करायचा. स्थल मर्यादा, काल मर्यादा आणि वस्तू मर्यादा, ऑब्जेक्ट वाईज लिमिटेशन. मग या 3 मर्यादा लक्षात ठेवून आम्हाला काय करता येईल, तर ते आपल्याला महाराजांनी सगळीकडे जागोजागी सांगून ठेवलं. सगळ्या प्रवचनांमध्ये, दैनंदिन प्रवचनामध्ये बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आढळतात. वेगळं काही सांगितलं. मॅनेजमेंट तिथं शिकायला मिळतं सगळं. मी वेगळं शिकूच नका. तो पीटर ड्रकर काय म्हणतो आणि हा काय म्हणतो, त्यापेक्षा महाराज काय म्हणतात ते तुम्हाला सगळं जागोजागी व्यवहार ज्ञान सांगतात. व्यवहारात कसं वागायचं ते सांगतात. माणसाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही तर कर्म करावंच लागतं. फक्त कोणतं कर्म करायचं ते स्वातंत्र्य, हे लक्षात घेतलं. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही, है ना. काहीतरी त्याला कर, मी तू झोपला तरी कर्मच आहे. मी कर्माशिवाय जो आहे तो प्रेत आहे, दुसरं काही नाही. म्हणून कर्माचं जर स्वातंत्र्य आपल्याला नसेल तर कोणतं कर्म करायचं याचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं पाहिजे. आणि त्यातनं मला चांगलं कर्म कसं करता येईल त्याचं बघितलं पाहिजे. आणि माणूस जो आहे तो इंद्रियांचा गुलाम बनतो. बघा, शरीर जे आहे ना, ते शरीर आपल्याला सारखं खेचत राहतं आणि शरीराला नको त्या सुखाची फार सवय लागलेली असते, चटक लागलेली असते भयंकर. जरा काही कठीण काय करायचं म्हटलं की शरीर नकारच देतं पहिल्यांदा, नकोच. मग मला काय झालं तर, अमुक झालं तर, काही होत नाही तुला. मग ही इंद्रिय जी आहेत, या इंद्रियाच्या वशात गेल्यानंतर त्याचा नाश होतो हे त्याला कळत नाही. एक संस्कृतात फार सुंदर श्लोक आलेला आहे. श्लोक काही आपल्यासाठी सांगत नाही मी, त्यातला भावार्थ सांगतो तो, की हरिण जे आहे, हरिण, त्या हरणाची कान जे आहे, श्रवणेंद्रिय, ही श्रवणेंद्रिय अतिशय ताकदवान असते. त्याला लांबचं ऐकू येतं, सगळं कानटाव करतो लगेच. जरा खुट्ट काय झालं की नाही, ते हरिण पकडायचं असेल तर काय करतात, सुंदर असं संगीत लावून ठेवतात आणि त्या संगीताच्या आमिषाने हरिणं तिथे येतात आणि जाळ्यात सापडतात. इंद्रियांचा गुलाम झाल्यामुळे सापडलं. दुसरा दाखला दिलाय हत्तीचा दाखला. हत्तीला स्पर्श, विशेषतः हत्तीला हत्तीणीचा स्पर्श फार ओढ लागतो आणि त्या स्पर्शाच्या आमिषाने हत्ती जे काय पळत जातो तो खड्ड्यातच पडतो. मी शिकारी लोक काय करतात, पलीकडच्या बाजूला एक हत्तीण बांधून ठेवतात आणि हत्तींचा कळप इकडनं हाकारात सोडला की ते हत्तीणीच्या दिशेने पळत सुटतात आणि खड्ड्यात पडतात. नाश, स्पर्श ज्ञान. त्वचा जास्त ताकदवान झाली की नाश. दिव्यावर पतंग, त्याच्या डोळ्याला भुरळ पडते त्या ज्योतीची, हे पाहिजे मला, आणि त्याने स्वतःचा नाश करून घेतो, ते ज्योतीवरच जडलं. डोळे, एकेका इंद्रियाच्या पण गुलाम आहोत. मासा, पाण्यातला मासा जो आहे त्याची रसना जी आहे ती फार तीव्र आहे. त्याला कळत असतं हा गळ लावलेला आहे, त्याच्या आतमध्ये माझा नाश आहे, पण ती गोळ तर खायला तर मिळेल, तिला चिकटतं आणि त्या गळाला मासा लागतो. रसना तीव्र झाली की थोड्या वेळाने आपल्याला जेवण मिळणार आहे. रसना आपली तीव्र झाली की काय होणार आहे आपल्याला माहिती आहे काय होणार आहे. आणि भुंगा जो असतो, भुंगा, याचं घ्राणेंद्रिय, नाक फार तीव्र आहे. कमळाच्या वासाने तो इतका मंत्रमुग्ध होऊन जातो की त्या बाकड्या कधी मिटल्या गेल्या आणि त्याचा नाश कधी झाला त्यालाही कळलं. 5 इंद्रियांची उदाहरणं त्या संस्कृत श्लोकात दिलेली आहे. हरिण आहे, हत्ती आहे, पतंग आहे, मासा आणि भुंगा आहे. ही 5 इंद्रिय आपल्याकडे आहेत. मी कोणत्या इंद्रियाचा गुलाम आहे? इंद्रियांचा मला उपयोग करायचा आहे. ही साधना आहेत माझ्या विकासाची, याच्यात काही वाद नाही. मला हात असू नये का, मला डोळे असू नये का, असावे ना, पण त्याचा मी गुलाम होता का?
मग तो व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे की मी हे कसं माझ्या नियंत्रणात आणेल. आणि मग व्यक्तिमत्व विकासामधला पुढचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की माझ्या विकासासाठी मी एकटा नाही, हे लक्षात घेतलं. माझ्या आजूबाजूला माणसं आहेत, त्यांचा मला विकासासाठी उपयोग करून घ्यायचा आहे ना, त्यांची मदत घेईन, त्यांच्याबरोबर. काही लोकांना नाही मला काय आहे का नाही, मी त्याला विचारणारच नाही. तुला कोण, त्याला विचार की जरा, ज्ञानी माणसाकडे जा ना. दत्तानी 24 गुरु केले हो. ज्ञान कोणाकडनं घ्यावं, कोणाकडनं घ्यावं. ज्ञानासाठी आपण कधी मागे फिरू नये, आम्हाला ते करता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेला सांगून ठेवलं, त्या इंद्राला धडा शिकवायचा आहे ना, गोवर्धन पर्वत उचलायचा आहे, एकटा नाही गेला, सगळ्यांना घेऊन गेला. तुमच्या काठ्या लावा रे, टीमवर्क. हे उपासना केंद्र, पेशवा काय एकटे येऊन बसले चालेल माझ्या घरी बसतो ना मी माळा करत, त्यापेक्षा 4 माणसं जमतील, एकत्र येतील, तेव्हा या उपासना केंद्राला महत्व येईल ना. मी एकटा नाही. मला या माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि तो वर्षानुवर्ष समाजामध्ये राहत आलेला आहे, पण त्याच्याबरोबर त्याला चालायचं आहे. यंत्र असतं एखादं, त्या यंत्रामध्ये अनेक छोटे 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 भाग असतात, ते सगळे भाग त्यांचं त्यांचं काम करत असतात. एखादा भाग म्हणाला मी नाही काम करत, जा, अख्खं यंत्र बंद पडेल, चालणारच नाही ते. बाकीच्यांची काही चुकी नाही, तू काम करत नाही. मग त्या यंत्राच्या सगळ्या छोट्या छोट्या भागांमधला मी एक भाग असेल तर मला सगळ्यांच्या बरोबर मिळून काम करायचं आहे. आणि यंत्र चांगलं चालण्यासाठी तो काय करतो, हे सगळं यंत्र जो चालवतोय तो याला वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, याला वेळोवेळी ऑइलिंग करतोय. आणि आपल्या लक्षातच येत नाही. तुम्हाला कधी सर्व्हिसिंगला घेऊन जातील ना कळलं नाही. मग थोड्या वेळ पडतो. सर्व्हिसिंग म्हणजे काय, इथे येऊन बसायचं, स्वतःची सर्व्हिसिंग करायची, ऑइलिंग करायची. हे ज्यांना जमतं ना ते आपला विकास करू शकतात. मी यंत्र चांगलं चालण्यासाठी, माझ्या जीवनाचं यंत्र चांगलं चालण्यासाठी मला हे सर्व्हिसिंग ऑइलिंग आवश्यक आहे. आणि ते त्याने दिलेलं आहे, करून घ्यायचं नाही. कॉल येतो, ओ तुमची गाडी सर्व्हिसिंगला आली, आणून द्या. थांबा थांबा नंतर येऊ. मग गाडी बिघडल्यावर कुठे ब्रेक फेल होतो, काय होतं, मग जातो, आता काय करू. आता तेव्हाच साधना केली असती तर बरं झालं असतं ना. आता काय करू, आता तो पार्टच बदलावा लागेल म्हणतात. वेळोवेळी केलेली उपासना, वेळोवेळी केलेली साधना ही अशी उपयोगी आहे सर्व्हिस. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा. श्रद्धा ही बुद्धीची अवस्था आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर मिळेल. मी इथे येऊन बसलो, माळा किती, माझी श्रद्धाच नाही हो, काय कोण महाराज, हा काही देणार नाही महाराज तुला, जा घरी. श्रद्धा पाहिजे. मी नेहमी सांगतो, डॉक्टरकडे जातात, डॉक्टरवर श्रद्धा असेल तर औषध लागू पडतं, श्रद्धा नसेल तर तो डॉक्टर काही करू शकत नाही. कधी कधी डॉक्टर हात टेकावं, मग महिना झाला तुम्ही बरे होत नाही, तुम्ही दुसरा डॉक्टर बघा, माझ्यावर श्रद्धा नाही तुमची, हे वाक्य बोलत नाही तो, एवढंच कंसात हेच वाक्य असतं, बरोबर आहे की नाही. ते म्हणते मग दुसरा महाराज बघ कोणतरी, माझ्यावर श्रद्धा नाही. आणि हा सगळीकडे जाऊन येतो, कुठे श्रद्धा राहत नाही. शेवटी तसा कोराच्या कोरा नर्मदेतला गोटा तसाच राहतो. श्रद्धा बुद्धीची आवश्यक. श्रद्धेत मोठी शक्ती असते. अनेकांनी अनुभव घेतलाय की नाही. तुम्ही श्रद्धा ठेवा, फक्त सगळ्या अडचणी पार होतात. कधी बघा तुम्ही, कित्येक अडचणी लोकांना येतात. महाराजांना श्रद्धा आहे, बास, महाराज माझं काही वाईट करणार नाही. आणि घडतं तसंच, चांगलंच घडतं. अनेकांना अनुभव आला. अनेक मोठ्या मोठ्या संकटातून मोठी मोठी माणसं श्रद्धेने बाहेर पडली. श्रद्धा असेल तर बाहेर. बसमध्ये बसताना, रेल्वेत, विमानात, त्या चालकावर आपली श्रद्धा ठेवतो का नाही. तर त्याला विचारतो, तुझं लायसन दाखव, तुझी सर्व्हिस किती झाली ती दाखव, तुला काही आजार नाही ना ते दाखव, विचारतो का त्याला. मग या जगाच्या गाडीत बसलोय, तो चालवतोय ना, त्याच्यावर श्रद्धा ठेवा ना, चालू दे त्याला गाडी.
तुम्ही चालवायला बसला की पंचायत होईल हो सगळी. तुम्हाला नाही चालवत आहे, गडबड तिथं करतात सगळे लोक. त्या भगवंतावर आपला विश्वास आहे. लहान मुलाला त्याचे वडील उचलून घेतात, लहान असतं बाळ, आणि त्याला गंमत म्हणून असे वरती फेकतात. वरती फेकतात, ते हसते, त्याची श्रद्धा आहे माझे वडील मला झेलणार आहेत, पाडणार नाहीत खाली. त्या भगवंतावर श्रद्धा, तो मला पाडणार नाही खाली, हसा की संकटात सुद्धा हसा, तो तुम्हाला कधी पाडणार नाही. हा तुम्ही जर शंका निर्माण केली की तो ते सोडून तो बघ नाही का. ते मागच्या वेळेला सांगितलं होतं की स्वर्गामध्ये भगवंत जेवायला बसले, चंदनाचा पाट, सोन्याचा ताट सगळं चाललेलं आहे, रुक्मिणी माई वाढतायत, आणि जेवता जेवता मध्येच भगवान उठले आणि स्वर्गाच्या दाराशी गेले. ती म्हणे, अहो काय काय, थांब थांब म्हणे, आलो. ते दाराशी डोकावून बघितलं स्वर्गातून पृथ्वीकडे आणि परत आले जागेवर बसायला. म्हणजे वाढ जेवायला. नाही मला आधी सांगा तुम्ही कुठे गेले. काही नाही, काही तू वाढ. नाही नाही मला सांगाच, पुढचं वाढणारच नाही म्हणे. नाही काही नाही म्हणे, माझ्या एका भगवंताने माझा धावा केला होता, आठवण काढत होता, मग मदत केली की नाही त्याला. नाही काय झालं म्हणे, मी तिथे गेलो, ते बघितलं तोपर्यंत त्यानेच हातात दगड उचलला होता, आलो परत. तुझं तू बघ आता. श्रद्धा इथे कुठे गडबड करते. आमची श्रद्धा इतकी टोकाची पाहिजे, सगळं काही त्याच्यावर करायचं. हा करायचं आपण, नाही तर मग सगळं राम भरोसे बैठ के रहो खाट पे सोय, होई ना होनी ना होके गए अनहोनी ना होनी तो होके रहे अनहोनी ना हो, असं होणार गती काय चुकली. अरे हो तू प्रयत्न कर ना, पण महाराजांनी आपल्याला प्रयत्न करू नका असं कधीच सांगितलं. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. माझी साथ तुम्हाला असेल चांगल्या प्रयत्नामध्ये. आणि मग प्रयत्न लोक कसे करतात, दोन प्रकारचे प्रयत्न करतात, हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क. गाढव मेहनत करतात आणि त्याच्यानंतर लक्षात आलं प्रयत्न काहीच साधलं नाही. तू बुद्धी वापर ना. माणसाने बुद्धी वापरून अनेक अशा प्रकारची यंत्र वगैरे निर्माण केली आहे की त्याच्याने त्याचे शारीरिक कष्ट खूप कमी झाले. रस्ता खडायला पूर्वी माणसं लावायला लागायची, कुदळ फावडीने रस्ता. आता काय JCB आला की 5 मिनिटात रस्ता खोलून. बुद्धी वापरली आहे, स्मार्ट वर्क. आम्हाला आमच्या विकासामध्ये स्मार्ट वर्क कसं वापरते, स्मार्टनेस. याचा अर्थ या सगळ्यातनं पळवाट काढायची असं नाही, पण ते हुशारीने काम करता आलं पाहिजे. विवेकानंद काय म्हणजे, वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा आहे. भगवंताच्या पूजेमध्ये ध्यानधारणेमध्ये तुम्ही सगळाच वेळ घालवला आणि पोटापाण्यासाठी काहीच नाही केलं तर तो तुम्हाला काही देणार नाही. त्याने काय सांगितलंय, काम करता करता माझं ध्यान करा, म्हणजे तुम्हाला तिथे सिद्धी प्राप्त होईल, तिथे तुम्हाला यश प्राप्त होईल. आणि जे करायचं ते मनापासून करावं. एक उदाहरण फक्त सांगतो, मला माफ करा बरं का, फार विचित्र उदाहरण आहे, पण एखाद्या घरी आपण जेवायला गेलो, इथल्या कोणाला लागू नये ते, आणि समजा तुम्ही जेवायला बसलात आणि पहिलं पातेलं तिथं आणलं आणि ते असं दंड पडलंय, झालं चुकून जाणार. दुसरं तसंच पडलं, अरे काहीतरी गडबड आहे बघा. तिसरंही तसंच पडलं तर तुमच्या लक्षात येतं इथे जेवण्यात काही अर्थ नाही. येतं का नाही? आदळआपट सुरू झाली. देणाऱ्याचा भाव काय ते लक्षात येतं. कशाला आले जेवायला, स्वयंपाकाचा ताण पडलाय, अमुक पडलाय, सगळं चिडचिड चिडचिड. भूक लागलेली असताना भूक पडून जाते, जेव्हा असं वाटत नाही. अगदी आग्रहाने बोलवले, मित्राने सांगितले म्हणून आम्ही कशी 2 घास खाकरून उठतो तिथे. एखाद्या घरी गेल्यानंतर काय होतं, तुम्ही जेवून आलेला आहात, भूक नाही आहे तुम्हाला, मित्र म्हणता चल रे जेवायला बसतो, नाही जेवण करू नका, भाऊजी घ्या हो, तुमच्या आवडीची भाजी केली आहे. भूक नसताना पण जेवायला बसतो, 2 घास खातोच. हे जे आहे ना, हे स्मार्ट वर्क. तो भगवंत आमच्याकडे अशा दृष्टीने बघतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्रसादाच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रसादस्तु प्रसन्नता असा शब्द आहे. म्हणजे काय, जे दिल्याने देणारा
आणि जे घेतल्याने घेणारा सुखी होतो त्याला प्रसाद म्हणतात. मला पैशे काकाने काय सांगितलं, प्रसाद आहे बरं. किती सुंदर शब्द आहे. प्रसाद असतो प्रसन्न, प्रसन्न वाटलं पाहिजे, देणाऱ्याला आनंद झाला पाहिजे, घेणाऱ्याला आनंद झाला पाहिजे. तो बापरे किती माणसं येणार, 400 माणसं, किती खर्च येईल. कशाला करतो, तुला कोणी सांगितलंय करायला? तुला आनंद वाटत नसेल तर नको करू. त्याला भाजी भाकरी पण चालते. उगाच काही करून आनंद. सत्यनारायणच्या कथेमध्ये असतं ना बरंच, तुमच्याकडे रवा नसेल तर हे वापरा, ते नसेल तर ते वापरा, नाही नसेल तर पानफुल व्हा, काही नसेल तर हात जोडा, बाकी काही करू नका. ते दिल्याने तुम्ही सुखी व्हायला पाहिजे, घेतल्याने घेणारा सुखी झाला. म्हणून आपल्या सगळ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी येतात. आपण म्हटलं तसं डेव्हलपमेंट तर आहेत, पण या डेव्हलपमेंट बरोबर आमचं डेडिकेशन आलं. डेडिकेशनला मराठी शब्द आहे समर्पण. आय एम डेडिकेटेड. पण समर्पणामध्ये आणखीन एक छोटासा भाग राहून जातो की तो देतोय पण सगळंच काही देत नाही. समर्पणामध्ये काही राखून ठेवतो. आज ते मुद्दाम नाही ठेवत, त्याची इच्छा असते पण त्याला नाही देत आहे एवढं म्हणतो. पण दुसरा जो भाग आहे त्याला जोडून आलेला त्याला म्हणतात डिवोशन, आणि त्याला नाव आहे भक्ती. भक्तीमध्ये तुम्ही स्वतःचं काही ठेवूच शकत नाही, सगळं द्यावं लागतं. मगाशी म्हटलं तसं मी अर्पण करावं लागतं. मी दिला काय राहिलं तुम्ही, काहीच राहिलं. मग डेडिकेशन आणि डिवोशन, समर्पण आणि भक्ती, या दोघांना मिळून एक शब्द आहे आणि त्याचं इंग्रजीत नाव आहे कमिटमेंट, आणि त्याला म्हणताय वचनबद्धता. आर यू कमिटेड? कमिटमेंट असेल तर. मी दासबोधाचा अभ्यास करत होतो आणि करतोय अजून पण, आणि त्यावेळेला माझ्या काही प्रश्नपत्रिकांना उशीर व्हायचा, वेळ व्हायचं नाही, काहीतरी व्हायचं, अडचण यायची काहीतरी. मी आमचे जे मार्गदर्शक होते त्यांच्याशी जाऊन बसलो आणि त्यांना म्हणलो अहो मला वेळ. त्याने मला एक वाक्यात माझी सगळी खाली उतरवली, सगळी एका वाक्यात. मी म्हणे आपल्या जीवनात प्राधान्य कशाला आहे, प्रायोरिटी कशाला आहे, ते आपल्या हातून घडतं. आपण सगळ्यांनी इथे येऊन साधना करायची प्रायोरिटी दिली म्हणून इथं आलो. बाकीचे नाही आले, त्यांची प्रायोरिटी नाही. माझा प्राधान्यक्रम काय, मी कशाला, मी अभ्यासाला प्रायोरिटी देतो, मी व्यायामाला प्रायोरिटी देतो, मी खाण्याला प्रायोरिटी देतो, कशाला प्रायोरिटी देतो, कशाला प्राधान्य आहे माझं. जे माझं प्राधान्य असेल ते माझ्याकडनं घडतं. तेव्हापासून मला कधी असं झालं नाही की माझ्या प्रश्नपत्रिकेला उशीर झाला. वेळ काढायचा, नाही झालं तर रात्री जागून करायचं, पण करायचं. प्रायोरिटी त्याला आहे. होत नाही कसं. म्हणून एक 2 अमेरिकन मित्रांची गोष्ट अशी आहे की अँडरसन आणि जॉन असं काहीतरी 2 मित्र होते, आणि दोघंही एकाच शाळेतनं शिकले, एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर झाले, सगळं झालं. दोघांचा अभ्यास जवळजवळ सारखाच होता आणि दोघंही रेल्वेत नोकरीला लागले. कालांतराने काय झालं, अँडरसन जो आहे तो रेल्वेचा चेअरमन झाला आणि दुसरा जो जॉन आहे तो रेल्वेत इंजिनियरच राहिला. त्यांना दोघांना प्रश्न, असं का झालं? तर जॉनने प्रामाणिकपणे त्याचं उत्तर दिलं, ही वॉज कमिटेड टू रेल्वे, आय एम नॉट. मी कमिटमेंट होती म्हणे त्याची, रेल्वे ही माझी आहे, मी रेल्वे हे उपजीविकेचं साधन मानतो. महाराज माझे आहेत ज्यावेळेला मला वाटेल त्यावेळेला मी महाराजांना शरण. ते वाटलं, ते वाटणं फार महत्वाचं. कमिटमेंट, एम आय कमिटेड टू दिस. आणि मग कमिटमेंट कुठून येते? भगवद्गीतेतले 2 श्लोक घेऊ आणि आपण थांबू. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधांश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी लागतात यश मिळण्यासाठी. अधिष्ठान पाहिजे, विचारांची बैठक पक्की पाहिजे.
कधी या पक्षात कधी त्या पक्षात. जाऊ नको ना, पक्की कर ना बैठक तुझी. या महाराज तो महाराज एक मार्ग करून ठेवलं कुठलं तरी. अधिष्ठानम तथा कर्ता करणम. कर्ता म्हणजे मी. माझ्यामध्ये त्या सगळ्या क्षमता आहेत का? त्या नसतील तर त्याचा विकास मी केला आहे का? मग माझ्याकडे करण म्हणजे साधनं. ते करण्यासाठी जी साधनं लागतात ती माझ्याकडे साधनं चांगली आहेत का नाही? आपल्या उपासनेमध्ये साधन हा एक वेगळा प्रकार आहे. माझं साधन काय? मला महाराजांनी काय साधन दिलंय? तसं आमच्या कर्तव्यामध्ये आम्हाला लागणारी साधनं चांगली. आम्ही इंजिनिअरिंगच्या यंत्राच्या भाषेमध्ये सांगतो, तू यंत्रावर काम करतोय, तुझा पाना, तुझं स्क्रूड्रायव्हर, तुझं चांगलं आहे का सगळं? ते तुटकं फुटकं असेल तर कसं कार्य होणार? ती साधनं आहेत. माझी साधनं चांगली पाहिजे. करणमच पृथक विधम विविधांश पृथक चेष्टा. नुसतं मी चांगला आहे, माझं अधिष्ठान पक्क आहे, माझ्याकडे साधन, मी करत काहीच नाही. अरे प्रयत्न कर ना. चेष्टा म्हणजे प्रयत्न. आणि या चार गोष्टी जर एकत्र आल्या तर ते नशीब तुला साथ देणार आहे. दैवम चैवात्र पंचमम. चार गोष्टी नसतील तर नशीब काही करू शकणार नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये या चार गोष्टी पक्क्या सांगितल्या. आणि म्हणून या चार गोष्टी पक्क्या झाल्या. आम्हाला काय करायचंय, कसं करायचं ते झालं की मग आम्हाला कसं राहायचं आहे ते पण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. मुक्त संगोनम वादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध निर्विकारा करता सात्विक उच्चते. सात्विक करता कसा असतो हे सांगितलंय. अहंकारापासून मुक्त. अहंकाराचा वारा लागू नको. अहंकाराचा वारा लागलं नाही काही नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक नको तो अहंकार निर्माण करतात. कीव येते लोकांची. आपलं धृती धैर्य पाहिजे. धैर्य कशासाठी पाहिजे तर भगवंत जो आहे तो तुमची प्रत्येक क्षणाला परीक्षा घेत असतो. तो चावून सुलाखूनच बघतो. मग त्याच्यामध्ये टिकण्यासाठी तुमच्याकडे धैर्य पाहिजे. म्हणजे गाळून टाकायचं नाही, म्हणजे सोडून द्यायचं नाही काही. म्हणजे आपला सगळा शक्तीचा पात होऊन बसलाय निवांत, घाबरून जायचं नाही. धृती धैर्य. उत्साह पाहिजे, सतत उत्साह. काही सांगायचं नाही, तोंड पाडूनच बसले. काय जाऊ भेटावंच वाटत नाही का लोकांना. जाऊ बाबा तू तुझं तोंड पाडून. आम्हाला उत्साही माणसं भरपूर मिळतात, त्यांच्याकडे जातो आम्ही. उत्साहित पाहिजे माणसं. काल आमचे एक जण आहेत, वय वर्ष 88. त्या 88 वया वर्षी सुद्धा व्याख्यान दिलं त्यांनी उभं राहून. मला आश्चर्य वाटतं, अरे म्हणतो किती उत्साह जाणला. कारण श्रद्धा पक्की आहे ना. सिद्ध सिद्ध निर्विकारा. सिद्धी मिळाली तरी आणि नाही मिळालं तरी निर्विकार राहतो. ठीक आहे, पुढच्या वेळेला बघू. अहंकारही येऊ द्यायचा नाही आणि नाराशी व्हायचं नाही. अशा कर्त्याला सात्विक करता म्हटलेलं आहे. यशापाय यशाची त्यांना काही भीती नसते. अशा सगळ्या मार्गावर आपण चाललो आणि श्रद्धेने जर राहिलो तर आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, तो होतच राहणार आहे. तो होण्यासाठी या साधनेची उपासनेची आवश्यकता आहे. मला जे भावलं ते समर्थांनी महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं अशी माझी प्रांजळ भावना आहे. यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, चुकीच्या असतील, त्या माझ्या समजून आपण आपल्याला मोठ्या मनाने माफ करावं ही आपल्या चरणी नम्र विनंती करतो. आणि महाराजांना अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति.